भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, परमपूज्य श्री समर्थ रामदास स्वामी या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या आशीर्वादानं आज प्रवचन मालेचा दुसरा दिवस आहे. पण आजच्या दिवसाचं एक महत्त्व समर्थ चरित्राच्या दृष्टीनं खूप आहे. अर्थात सध्या त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी, वाद वगैरे या गोष्टी चालू असतात. पण आपण पुस्तकात जे लिहिले आत्तापर्यंत, जे वाचत ऐकत सांगत आलो आहे, आज शिवजयंती आहे. तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारी शिवजयंती आहे. आणि शिवाजींचा आणि समर्थांचा संबंध आपल्याला माहीत आहे. पण एक लक्षात ठेवा, दोन्हीही माणसं महान आहे. कारण ज्यावेळेला समर्थ त्यांच्या जीवनात आले, शिवाजी महाराजांच्या वयाच्या 19व्या वर्षी, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून घेतला होता. म्हणजे दोघंही एकमेकाला सहाय्य करणारे आणि एकमेकाला सहाय्य करून दोघंही महान कार्य करणारे असे होते. अशा जोड्या आपल्याला आपल्या इतिहासात वेळोवेळी आढळतात. आपण ज्यांना राम आणि हनुमान म्हणतो, कृष्ण आणि अर्जुन म्हणतो, किंवा रामकृष्ण आणि विवेकानंद म्हणतो. जरा निराळ्या क्षेत्रातली ॲन सलिव्हन अँड हेलन केलर म्हणतो. चमत्कार आहे तो. गुरु शिष्य कसे असावेत, चमत्कार आहे. तर अशा पद्धतीने समर्थ आणि शिवाजी गाव आहे एक, यांच्या शेजारी शिंगणवाडी नावाचं. चाफळला जर तुमच्यापैकी कोणी गेलं असेल, नाही तर मुद्दामून जा. गोंदवलेला जाताना चाफळला जावं. कराडच्या अलीकडे लागतं, तिथं फाटा येतो चाफळचा. मोठं मंदिर आहे. तिथे छोटं मंदिर होतं. एक प्रसंग आहे, शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला अनुग्रह घेतला त्यावेळेला त्यांना वाटलं चाफळ ही समर्थांची कर्मयोगाची राजधानी आहे. लक्षात ठेवा, शेवटची काही 5-6 वर्षच ते सज्जनगडावर होते. म्हणजे शेवटी 36 वर्ष त्यांनी जे कार्य केलं त्यातली 30 वर्ष ते चाफळला होते. राममूर्ती साधी होती आणि तीसुद्धा फार, प्रत्येकाला इतिहास आहे. समर्थांचं चरित्र आपला विषय नाही आहे, पण आजचा दिवस आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. तर शिवाजी महाराज म्हणाले, मंदिर छोटं आहे आणि तुम्ही आता आमचे गुरु आहात. म्हणजे तुम्ही राजगुरू आहात, तुम्ही राष्ट्रगुरू आहात. तेव्हा मोठं मंदिर बांधूया आपण. त्यामुळे त्यांनी काय उत्तरं दिली? 12 वर्ष समर्थ रामदास भारतभर फिरत होते. तिथे मंदिरं उद्ध्वस्त आणि मूर्ती भ्रष्ट अनेक ठिकाणी झाल्या होत्या. आणि मूर्ती आपली भ्रष्ट होऊ नये म्हणून बऱ्याच जणांनी त्या डोहात, म्हणजे नदीत किंवा विहिरीत असे टाकून ठेवलेल्या होत्या. आपल्या गोव्यातली जी तळी आहेत ती जर खरं स्वच्छ केली आणि एखादी मूर्ती सापडू शकेल. कारण ती जे भय होतं ते भय इथेसुद्धा होतं ना. अंतरुज महालात निरनिराळे देव आले. आपण म्हणतो ना की मूळ हा परवरीचा, पण आता गेला कुठे, मूळ गावाला गेला आमचा. आपण म्हणतो ना, निरनिराळ्या प्रकारचे देव असतात. कारण आतंक होता तो. त्यावेळेचे जे आक्रमणं झाली ती आतंकाची आक्रमणं होती. अशा वेळेला समर्थ रामदासांना अशी एक व्यक्ती पाहिजे होती की जी पराक्रम करेल आणि जिच्यासमोर स्वप्न असेल. हिंदवी साम्राज्याची स्थापना, हे स्वप्न. ज्या वेळेला समर्थ अयोध्येला उभे होते रामजन्मभूमीवर, त्यावेळेला तिथे बाबरी मशीद होती की? बाबर हा समर्थांच्या अलीकडचा. समर्थांच्या शिवाजीच्या वेळेला औरंगजेब होता. मग त्याच्या आधी 3-4 पिढ्या झालेल्या होत्या. अशा वेळेला समर्थांना वाईट वाटलेलं आहे. पण उत्स्फूर्तपणे त्यांनी आनंद वनभुवनी नावाचं एक दीर्घ काव्य आहे. फार दीर्घ नाही, पण ते ह्याच्यात लिहिलेलं आपल्या दासबोधाच्या प्रतीत आपल्याला मिळतं. आनंद वनभुवनी. मागेही मी तुम्हाला सांगितलं होतं की मंगेशकर कुटुंबियांनी आनंद वनभुवनी ही जी रचना म्हणलेली आहे ती ऐकण्यासारखी आहे. बुडाला औरंग्या पापी, पहिलीच ओळ आहे. म्लेंछ संहार झाला. म्लेंछ म्हणजे यवन, मुसलमान लोक. मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी, जी मोडलेली होती
ती मांडली म्हणजे नीट केली, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, मूर्तीची पुनर्प्रतिष्ठा केली. अनेक कारणांनी करावी लागते. हा उत्सव जो आहे किंवा याच्या पुढचा उत्सव, तो ह्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठा 81 वर्षापूर्वी सुमारे केलेली आहे. त्याच्या निमित्ताने आपण करतो. म्हणून मूर्ती बदलावी लागते, मंदिराचा उद्धार जीर्णोद्धार करावा लागतो. त्यावेळेला समर्थांनी काय सांगितलं की या मंदिराचा जीर्णोद्धार करायला निराळी व्यक्ती येईल. तू इतर जी मोडलेली क्षेत्र आहेत, हे मंदिर आम्ही उभारलेलं आहे, ते आता मोडणार नाही कोणी, पण बाकीची जी क्षेत्र आहेत, अहिल्याबाई होळकर सध्या आपण नाव बघतो ऐकतो, हे अहमदनगर म्हणून जे होतं पुण्याच्या जवळ, ज्याला आपण नगर म्हणतो, त्याचं अहिल्यानगर नाव आता केलेलं आहे, अहिल्यानगर. कारण त्या होळकर तिथली त्या बाईंनी निरनिराळ्या आघाड्यांवर, म्हणजे प्रापंचिक आघाडी होती, लढाईवर गेलेल्या आहेत त्या, आणि मोडीली मांडलेली क्षेत्रे आनंदवन भुवन याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपल्या अहिल्याबाई. हे आता सगळे महाकुंभ वगैरे चालू आहे, ते घाट कुणी बांधले? अगदी वाईला वगैरे घाट कुणी बांधले? पंढरपूरला वगैरे घाट म्हणजे पायऱ्या जाणाऱ्या किती कुंड त्या बाईंनी स्थापन केले. त्या बाईला एक दृष्टी होती, आणि जी दृष्टी होती ती आपल्या समाजाचं संघटन करण्यासाठी मंदिर हे एक त्यांनी माध्यम निवडलं, तीर्थक्षेत्र हे स्थान निवडलं, तिथून आपण आपला समाज एकत्र करूया. फार मोठी दृष्टी होती त्या अहिल्याबाई होळकरांची. रामायणातल्या अहल्या म्हणतात आणि इकडे अहिल्या म्हणतात. मराठीत त्याचं अहिल्याच करतो आपण. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. मराठीत अहल्या म्हटलं तर लोकांना चूक वाटते, पण हल म्हणजे नांगर, आणि जी जमीन नांगरलेली नाही आहे म्हणजे व्हर्जिन आहे ती अहल्या. व्हर्जिनिटी असा अर्थ घेऊ नका, कारण अहल्येला मुलगा झालेला आहे. ज्यावेळेला तो प्रसंग घडला आहे त्यावेळेला शतानंद हा अहल्या आणि गौतम ऋषी यांचा पुत्र हा कुठे होता? जनकाचा तो राजपुरोहित होता. म्हणजे राम वगैरेंचं लग्न कोणी लावलं? त्या शतानंदांनी लावलं. रामाच्या पदस्पर्शाने समजा त्याचा उद्धार झाला अहल्येचा, तर रामाचा सीतेचा एका अर्थाने उद्धार. आपण म्हणतो ना, आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, तर त्या अहल्या आणि गौतम ऋषींचा पुत्र शतानंद त्यांनी केलेला आहे. असे संबंध जोडलेले असतात, त्याला आपण ऋणानुबंध हा फार चांगला शब्द वापरतो. समर्थ आणि शिवाजींचा ऋणानुबंध बारीक जर बघितलं ना, तर शिवाजीसमोर कोणतं रोल मॉडेल होतं? रोल मॉडेल म्हणजे आदर्श. वडील पराक्रमी होते, पण आदिलशहाच्या दरबारात होते. जी सरकार आपल्या मुलात वर्ष 8 असेल शिवाजीचं, नेल्यानंतर वडील म्हणाले त्याला मुजरा करतो, म्हणतो मी कर आई आणि देव आणि मातृभूमी, मी दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीसमोर मी मुजरा करणार नाही, हे तेज आहे. तेव्हा तो म्हणला हा आपल्याला पुढे त्रास देणार आहे, म्हणून अफजल खानला वगैरे पाठवलं. शिवाजीच्या चरित्रातले जे काही तेजस्वी प्रसंग आहेत त्यातला अफजल खानाचा वध, अफजल खान शिवाजीच्या 1.5 उंच, हा दिप्पाड होता, त्यांनी क्रश करायचं ठरवलं होतं. पण काय शिवाजीला भवानी मातेचंच मार्गदर्शन होतं असं म्हणायला काही हरकत नाही आहे. त्यांनी सांगितलं की तो डोक्यावर वार करतो, म्हणून त्यांनी टोपच्या खाली हे लागलं, टोप घातला धातूचा, जेरे टोप काय ते, नंतर चिलखत घातलं आणि स्वतः वाघनख्या घेऊन गेले, आणि त्या वाघनख्याने त्याचं पोट फाडलं. जसं नरसिंहांनी हिरण्यकशिपूचं पोट फाडलं तसं पोट फाडलं, आणि कोथळा म्हणजे इंटेस्टाईन्स वगैरे बाहेर काढली. या अल्लाह तो म्हणत पडलेला आहे. हा इतिहास आता सांगायचा नाही, आता इथून पुढे सांगायचा, हे लक्षात ठेवा. खरंच काळ बदलतो आहे. पुलंनी ह्याच्यावर एक फार विनोद केलेला आहे. म्हणाले इतिहासात हे सांगायचं नाही, कारण 2 कम्युनिटीमध्ये तेढ निर्माण होते, तणाव आपल्याकडून कधीच तणाव निर्माण झालेला नाही. जिथे हिंदू मेजॉरिटी आहे तिथे जवळजवळ दंगे झालेले नाही आहेत, आणि सुरुवात तर केलेलीच नाही. आणि जिथे मुस्लिम 51 जरी असले तरी ते 100 होते. काश्मीर सुंदर उदाहरण आहे. हे संभल वगैरे काय घडलेलं आहे, तिथल्या सगळ्या हे जातात, ह्याला मोडीली मांडलेली क्षेत्रे. हे काय फक्त देवळं नव्हती, समाजाचंच वर्णन केलेलं आहे ना. पदार्थ तितका अवघा नेला, नुसता देशाची उरला, हे त्यांचं समर्थांचेच उद्गार आहे. दासबोधातली ही ओवी आहे. वर जमिनीच्या वर जो पदार्थ होता, म्हणजे पिकं होती, फळं होती, सुंदर स्त्रिया होत्या, मंदिरात देवतांचे सोन्याचे वगैरे दागिने होते, ते सगळे
सोरटी सोमनाथाची मूर्ती ही हँगिंग होती, कारण चारही बाजूंना एवढं मॅग्नेट होतं आणि त्या मॅग्नेटचा फोर्स असा होता की ती मूर्ती शिवलिंग तरंगत होतं. किती वेळा त्यांनी स्वाऱ्या केल्या आणि प्रत्येक वेळेला तेवढंच वैभव प्राप्त होतं. परत स्वारी करून लुटलं. ते अल्लाउद्दीन खिलजी आपण म्हणतो ना, किती वेळा स्वाऱ्या केल्या त्याने. हे सगळं होतं पदार्थ म्हणजे वस्तू. ती तुका अवघा नेला परदेशी, नुसता देशाची उरला. आणि जे काही उरले होते मसाल्याचे पदार्थ, कापड, कापडासाठी लागणारे रॉ मटेरियल, ते ब्रिटिशांनी घेऊन गेलं. हे फार, म्हणून तुम्हाला सांगतो की आपला इतिहास आता आपण आपल्या नजरेतून पाहायला सुरुवात केली पाहिजे. विशेषतः आपल्या मुलांना नाही पण आपल्या नातवंडांना हा इतिहास आता शिकता येईल. तर शिवाजी महाराजांनी एक स्वप्न पाहिलं होतं स्वराज्य स्थापनेचं. त्याची प्रेरणा त्यांना वडिलांकडून मिळाली नव्हती. पण आता असं म्हणायचं सुद्धा नाही आहे. तिकडे मला सांगतात हे असं काही म्हणू नका, आमचं मंदिर जाळतील, हे तोडतील. म्हटलं मग हा विषयच मला देऊ नका, मी काळजी घेईन, पण हे जमणार नाही. तर लक्षात घ्या, ज्या वेळेला जिजाऊ किंवा जिजाबाई, जिजामाता ही खरी वीरश्री आहे. तिने शिवाजीला घडवलं. आपल्या वडिलांच्या विरुद्ध एकही वाक्य तिने आपल्या मुलाला सांगितलं नाही. पण आदर्श ठेव तर एकलव्याचा ठेव, अर्जुनाचा ठेव, अभिमन्यूचा ठेव, ध्रुव आणि प्रल्हादाचा ठेवलास तरी चालेल. सगळ्या गोष्टी सांगत गेली आणि गोष्टीत आजही सामर्थ्य आहे. दुर्दैवाने त्यावेळेला गोष्ट ऐकली की विचार करायला शिवबा मोकळा असायचा. आज मुलांना गोष्ट सांगितली की ते लगेच निघून जातात. आज एक जण सांगत होते की अत्यंत चांगला सिनेमा होता या रवींद्र मंदिरा, मुलांसाठी होता, आणि 700-800 मुलं होती. सिनेमा सुरू झाला आणि मुलं निघून गेली. कारण त्यांच्या पालकांनी म्हणले चल या, आपण शिक्षकांनी बोलवलं. ज्यांच्यासाठी तो सिनेमा होता की तो एन्जॉय त्यांनी केला असता, विनोदी सिनेमा होता, मुलांना नेलं बाहेर. असं घडतं बऱ्याच वेळेला. शिवबानी आणि रामदासांनी पहिल्यांदा केलं म्हणजे समाज संघटनाची सूत्र तयार केली. एकच मिनिट आपण बोलूया, नंतर मनाच्या श्लोकांकडे वळूया. शिवसमर्थ योग नावाचा तो शब्द आहे. शिंगणवाडी हे चाफळपासून अगदी जवळ आहे. आजही मला माहीत नाही, पण अगदी आम्ही गेलो होतो त्यावेळेला, त्याला वर्ष झाली, पण शेवटचा समास दासबोधातला शिंगणवाडीला वाचायचा. तोपर्यंतच्या दासबोधाचं आम्ही पारायण केलं ते चाफळच्या मंदिरात केलं. शेवटचा समास तिकडे का वाचायचा? कारण तिथे अनुग्रह दिलेला आहे. शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला तो त्या शिंगणवाडीला दिलेला आहे. शिवाजी महाराज गेले होते तुकारामाकडे. तुकाराम देहूचा घोड्यावर बसले, त्यावेळेला ते याच्यात राहत होते पुण्याला. शिवाजी महाराज, जिजाबाई घोड्यावर बसले की अर्ध्या तासात देहू. आणि तुकाराम म्हणजे रोज कीर्तन, रोज कीर्तन. यांना एवढी कीर्तनाची गोडी लागली आणि एवढा वैराग्याचा आत त्यांना प्रभाव जाणवायला लागला की नको मला हे राज्य. तुकाराम सांगितलं तर मला मी तुम्हाला गुरुस्थानी मानतो, मला तुमच्या मागे न्या, मला तुमच्यासारखं निस्पृह वैराग्यवान बनवा. त्यावेळेला तुकारामांनी सांगितलं की मी तुझा गुरु नाही आहे. तुझा गुरु उंच आहे, धिप्पाड आहे, पिळदार आहे, गोरा आहे, त्याच्या इथे एक टेंगूळ आहे आणि त्याला रामदास म्हणतात. तो असं इकडे याच भागात पण कुठे इथे फिरत असतात. माझा गुरु तो. आणि रामदासांचं वर्णन करणारा एकमेव अभंग जो तुकारामाने लिहिला तो हा. ते फिरतायत. अरे आत्ता इथे होते रामदास, काय आत्ता इथे आहेत तर नंतर कुठे जातील सांगता येत नाही. झालं काय लक्षात ठेवा की तुकारामांनी सांगितल्यानंतर ध्यास लागला समर्थांना भेटण्याचा. 3 महिने जवळजवळ 2-3 महिने ते फिरत होते आणि शिंगणवाडीला भेट झाली. आता हा एक प्रसंग फक्त लक्षात ठेवा की सिम्बॉलिकली, म्हणजे आपण ज्याला म्हणतो रूपकात्मक उपदेश कसा करायचा असतो आणि ते रूपक ज्याला कळतं ती व्यक्ती महान कशी असते. ज्यावेळेला ते शरण गेले, अनुग्रह दिला, लघुबोध म्हणतात त्याला, तो समास याच्यात आहे. दासबोधात तो समास आहे. शिवाजी महाराजांना अनुग्रह प्रसंगी रामदासांनी जो उपदेश केला तो राजकारणाचा उपदेश आहे. पण त्याचं राजकारण म्हणजे पार्टी पॉलिटिक्स नाही, इलेक्शन्स वगैरे नाही, तर राज्यकारण आहे. राज्याच्या समृद्धीसाठी तुम्ही जे काही कराल त्याला राजकारण शब्द त्यांनी वापरला आहे. असू दे. तर सांगत काय होतो की शिवसमर्थ योग
इतकं अप्रतिम मंदिर तिथे बांधलेलं आहे. परंतु समर्थ रामदास स्वामी उभे आहेत आणि शिवाजी महाराज त्यांना खाली बसून नमस्कार करतायत. हे सहनच होत नाही सध्याच्या राजकीय. आम्ही परवा गेलो होतो तर काय गवत वाढलेलं आहे, काय भेगा पडलेल्या आहेत. अक्षरशः एखादं जिवंत आणि ज्वलंत स्मारक मारता कसं येतं, तिथे देह दीपमाळ, वेडात दौडले वीर मराठे सात, जे आपण गीत म्हणतो कुसुमाग्रजांचं, त्या मराठे ते दीपमाळेसारखे दिलेले आहेत. ते 7 वेडे लोकांना सतत स्मरण करून द्यावे. आमच्यासमोर 7,000 मुघलांचे सैनिक आहेत, त्यांचे समजा 700 तंबू आहेत. त्या तंबूवरचे कळस आम्हाला चिडवत आहेत की अरे काय तुम्ही शिवाजी महाराजांचं राज्य म्हणता, आम्ही कसे उभे आहोत. हे गेले ते कळस कापण्यासाठी, तंबूवर चढायचं आणि कळस कापून घ्यायचा. आपण 7ही जण मरणार आहोत हे त्यांना माहीत होतं. म्हणून उठले आणि गेले घोड्यावर बसून. वेडात दौडले वीर मराठे सात, त्यांचं असं उभं प्रतीक आहे. आणि त्याला देह दीपमाळ, देहाची दीपमाळ अर्पण केली त्यांनी शिवाजी महाराजांना. हा अत्यंत इन्स्पायरिंग असा इतिहास आहे, प्रेरणा देणारा इतिहास आहे. आता मनाच्या श्लोकांचं स्थान काय आपल्याला माहीत आहे. पहिल्यांदा दासबोधातले अनेक कीर्तनं प्रवचनं केली गेली आणि समर्थ अगदी लहान होते, टीन एज ज्याला आपण म्हणतो, त्यावेळी त्यांनी करुणाष्टकं लिहिली. मधल्या आयुष्यात त्यांनी दासबोधाचे समास लिहिले, ज्याचं संकलन केलं. दासबोध असा कुठल्याही ग्रंथावर आधारित ग्रंथ नाही आहे. सुरुवातीला त्यांनी इतक्या 16 गीता, उपनिषदं सगळी नावं दिलेली आहेत. पण जसं ज्ञानेश्वरी गीतेवर आहे, एकनाथांचा भागवत हा भागवत जो व्यासांचा आहे त्यातल्या 11व्या स्कंदावर आहे. कुठला ना कुठला तरी आधार आहे, दासबोधाला आधार नाही. मग त्यातल्या त्यात विषय एकटे असलेले केले, 10 एकत्र केले, त्याला दशक नाव दिलं. असे 20 दशक, 200 समास अशी ती रचना केली. मनाचे श्लोक ही समर्थांची परिपक्व अवस्थेतली अत्यंत सुंदर आणि छोटी रचना आहे. म्हणजे अल्पाक्षरी म्हणतात, लघु शरीर म्हणजे शरीर मोठं नाही, छोटं आहे या ग्रंथाचं. पण ह्याच्यात जे एकेका शब्दात अर्थ, काल आपण फक्त बघितलं ना, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, आपण इथून परा म्हणतो, त्या परेचंही मूळ ती शारदा आहे. नंतर आपण मुळारंभ, आरंभ मूळ, आणि निर्गुणाचा आरंभ त्याला गणेश म्हणलेला आहे. निर्गुणाचा आरंभ ही काय कल्पना आहे सांगा बरं. निर्गुण म्हणजे त्याला आधारच नाही आहे, आकारच नाही आहे, रूप नाही आहे, त्याचा आधार हे सगळं ज्यांच्यापासून निर्माण झालं तो गणेश. आणि ती शारदा म्हणजे सरस्वती, तिला नमस्कार करून ते सुरू करतात. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. हा ची जो आहे ना तो किती श्लोकात आलेला आहे. तुमच्याकडे पुस्तक असेल तर तो अभ्यास करण्यासारखा आहे. मी तुम्हाला सांगत नाही, पण ची नाहीतर ची अशा विषयावर छोटी छोटी पुस्तकं लिहिलेली आहेत. 19 श्लोक आहे ज्याच्यात ची शब्द वापरलेला आहे. म्हणजे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तूच शोधून बघ. यांनी शोधलं, त्यांनी ग्रंथ लिहिला, त्यांनी प्रवचन केलं, नको तूच शोधून बघ. म्हणजे प्रयत्न, प्रबोध, प्रचिती. म्हणजे पहिल्यांदा प्रयत्न करा, त्यातून प्रबोध किंवा प्रचिती अनुभव आला पाहिजे, आणि मग प्रबोध, मग लोकांना शिकवा, पुस्तकं लिहा. हे नंतर सांगितलं. प्रयत्न, प्रचिती आणि प्रबोध ही त्रिसूत्री सांगितली जाते समर्थांची. म्हणून मना सज्जना, काल बघितलं होतं, सज्जन म्हणजे जंटलमन नाही. आपण म्हणतो सज्जनाला आधी, दुर्जनाला आधी वंदन करा आणि नंतर सज्जनाला करा. हे दुर्जन सज्जन माणसाला म्हणतात, हे मनाला सज्जन म्हणलेलं आहे. म्हणजे काय की सतपासून जन म्हणजे निर्माण झालेलं, जनक जननी, त्याच्यातला जो जन आहे ना तो सत, जन सतपासून निर्माण झालेला आहे. आणि सत म्हणजे आत्मा, परमात्मा, सद्गुरू, सद्धर्म, मुक्ती, शांती, याला आपण सत म्हणतो. त्याची जी शक्ती आहे त्याला चित म्हणतो, आणि त्यातून जो निर्माण होतो त्याला आनंद म्हणतो, सच्चिदानंद. एक एक शब्द केवढा वजनदार आहे. पण सज्जन हे लक्षात ठेवा, मना सज्जना. लोक म्हणतात ओ जंटलमन माइंड. इट इज नॉट जंटलमन माइंड, इट इज नॉट इवन जंटल माइंड. सज्जन म्हणजे जंटल माइंड नाही आहे, सतपासून निर्माण झालेला आहेस तू. म्हणजे तुझी निर्मितीच जर सत्यापासून झालेली आहे, काय अधिकार आहे तुझा. आणि म्हणून मी तुला उपदेश करतो, मना सज्जना भक्तिपंथेची जावे.
काल आपण 4 पंथ बघितले होते, ज्ञानपंथ, भक्तिपंथ, कर्मपंथ आणि ध्यानपंथ. हे 4 योग म्हणून गीतेत सांगितलेले आहेत. आणि खरं 4 मार्ग आहेत. याच्यापेक्षा 5वा मार्ग म्हणजे या सगळ्यांचं कॉम्बिनेशन असेल. जो ज्ञान आहे, विचार करतो, त्याला काहीतरी मिळवायचं आहे, हे सगळं जे आहे ना ज्ञान, तो ज्ञानमार्गी आहे. तो कर्ममार्गी नसेल. कर्ममार्गाला सेवा करण्यात मदत वाटते, भक्तिमार्गाला प्रेम करण्यात, देवाशी जोडलेलं राहण्यात मजा वाटते. तर ध्यान मार्गात म्हणजे पूर्णपणे एकरूप देवात व्हायचे, ज्याला समाधी म्हणतात. म्हणून यम नियम आसन वगैरे करत अष्टांग योगापर्यंत जातात. म्हणून मना सज्जना भक्तिपंथेचे प्रापंचिकांना आणि हल्लीच्या दिवसात 2025च्या नंतर भक्तिमार्गाशिवाय भक्तिमार्गाची अनेक साधनं आहेत. त्याच्यात नवविधा म्हणलेलं आहे. त्यातलं नामस्मरण, नाम घेणं, नाम साधनं याच्या इतकं सोपं काही नाही आहे. हे पुढे अनेकदा त्यांनी सांगितलेलं आहे. तरी श्रीहरी पाविजेतो. मग तुम्ही मना सज्जना भक्तिपंथेची जा, तुला श्रीहरी भेटेल. श्रीहरी म्हणजे परमेश्वर, पण भक्तांचा परमेश्वर. हे लक्षात ठेवा. आपल्याला सगळे श्लोक घ्यायला जमणार नाही आहे. हे पहिले 2-3 श्लोक बघितले जे प्रस्तावनेचे आहेत. मग आपण नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी 10 श्लोक आहेत. नुपेक्षी कदा देव रामदासाभिमानी असे 10 श्लोक आहेत. आपण भक्ताभिमानी घेऊया, त्यातली गंमत बघूया. तरी श्रीहरी पाविजेतो, पण स्वभावे. स्वभावे म्हणजे सहजपणे, तुम्हाला काही करावंच लागत नाही. भक्तिमार्गाने जा, नाम घेत जा, सहजपणे तुम्हाला परमेश्वराचा लाभ होईल. आणि परमेश्वराचा लाभ म्हणजे कशावरही अवलंबून नसलेल्या आनंदाचा लाभ. ही परमेश्वराची सोपी व्याख्या लक्षात ठेवा. परमेश्वर म्हणजे काय? परम ईश्वर. परम म्हणजे काय? परम म्हणजे द अल्टिमेट. द अल्टिमेट काय? आपण आनंद म्हणतो. मग आनंद म्हणजे काय? सुख आणि आनंद. इथून पुढच्या जीवनात स्वतःबद्दल तरी वापरताना अगदी सावधपणे 2 शब्द जरी वापरले. सुख म्हणजे कशावर तरी अवलंबून आहे. सुख शरीरासाठी आहे. सुख म्हणजे बॉडीली कम्फर्ट्स अँड प्लेजर्स. आपण सोफा सेट आणतो, तो बॉडी काय बसायला झोपायला बरं वाटतं. आपण AC वगैरे आणतो, पण ACत मन जर अनुकूल नसेल तर तळमळतात माणसं. AC आणला तरी तुम्हाला झोप लागत नाही. ACची इन्स्टॉलमेंट्स कसे भरायचे म्हणून मला झोप लागत नाही. फार गमतीदार माणसाची कथा आहे, पण गंमत बघा तुम्ही. म्हणून तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. सहजपणे मार्गात एखादी वस्तू सापडावी ना, आणि ती मौल्यवान असावी, तसा तुम्हाला देव सापडून जाईल. जनी, आता त्याच्यासाठी सांगितलं आहे किती सोपं आहे, करायला अवघड. जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे. निंद्य आणि वंद्याचा अर्थ सांगितला तर 4थीतला मुलगा सांगेल. निंद्य म्हणजे करायचं नाही ते, आणि वंद्य म्हणजे जे करणं योग्य आहे ते. सांग, उदाहरणं दे. तो 10 उदाहरणं देईल. खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही, कुणाला त्रास द्यायचा नाही, हिंसा करायची नाही. हे सगळं काय? निंद्य आहे, सोडून द्यावे. वंद्य म्हणजे काय? अभ्यास करायचा, मोठ्या माणसांचं ऐकायचं, त्यांना आदर द्यायचा, पशुपक्ष्यावर प्रेम करायचं. हे मुलगा सांगेल तो 4थीतला. तुम्ही करून बघा प्रयोग. म्हणजे निंद्य काय त्याला माहीत आहे, वंद्य काय त्याला माहीत आहे. वंद्य म्हणजे नमस्कार करण्यासारखं, पण निंद्य तो सोडू शकत नाही आणि वंद्य तो स्वीकारू शकत नाही. आपण मागे बघितली होती विनोबांची 2 क्रियापदं. निंद्य तो टाळू शकत नाही आणि वंद्य तो कवटाळू शकत नाही. कवटाळणे म्हणजे एम्ब्रेस, मिठी मारणं, नाही जमत त्यांना. हे कुणाची हे प्रतीक आहे? दुर्योधन. दुर्योधन कृष्णाला म्हणतो धर्म म्हणजे काय मला कळतं. जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती. मी जाऊ शकत नाही तिकडे. जानामि अधर्मम. अधर्म म्हणजे काय मला कळतं. न च मे निवृत्ती. अधर्माकडून मी परत येऊ शकत नाही. आणि आपण ज्याला धर्म म्हणतो, धर्माकडे मी जाऊ शकत नाही. धर्माकडे प्रवृत्ती नाही आहे माझी, पण धर्म म्हणजे काय मला कळतं. आणि अधर्मापासून निवृत्ती नाही आहे माझी, पण अधर्म म्हणजे काय मला कळतं. आणि मग तो काय हुशार आहे दुर्योधन. आणि कृष्णाला म्हणतो, हा प्रसंग आपल्याला माहीत आहे. आता लक्षात ठेवा, हे मनाचे गुरु आहेत, मनाचे डॉक्टर्स आहेत. कोण? संत. आणि मनाचे डॉक्टर म्हणून ह्याला महाराजांच्या चरित्रात तर चांगला प्रसंग आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, नंतर बघूया. पण इथे काय झालं की दुर्योधन म्हणतो, सोपं आहे रे कृष्णा, माझं मनच बदल ना आणि माझं मत बदल. मला युधिष्ठिरासारखा करून बस. 2 युधिष्ठिर झाले तर युद्ध नसणारच आहे, कोणालाच नको आहे.
जोपर्यंत एक दुर्योधन आणि एक युधिष्ठिर आहे तोपर्यंत युद्ध अटळ आहे. आणि तो युधिष्ठिराला बदलून जर माझ्यासारखं केलंस तर उद्याचं युद्ध आजच होईल. त्यावेळेला कृष्णांनी दिलेलं उत्तर आहे, बाबा रे रॉंग नंबर. म्हणजे कापडाच्या दुकानात जाऊन लाकडाची चौकशी करण्यासारखं आहे. महाराजांचं वाक्य आहे, कापडाच्या दुकानात जायचं आणि लाकडांची चौकशी. लाकडं कुठे मिळतील? अरे कापडं कुठे मिळतील विचार. हे कापडाचं दुकान आहे. औषधाच्या दुकानात जाऊन पुस्तकाची चौकशी करायची. आपण ही चूक करतो, आपण ही चूक करतो. मग म्हणून कुठे काय मागायचं, कोणाकडे काय कसं करायचं, काय वागायचं हे इथे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून निंद्य आणि वंद्य दुर्योधनाला कृष्णाने उत्तर दिलं, ते काम गुरुचं आहे आणि मला सगळेजण देवाचा अवतार मानतात, 8वा अवतार मानतात. आणि अवतारांचं अवतार कार्य काय? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. साधू कोण आहे? युधिष्ठिर. युधिष्ठिराचं रक्षण करायचं असेल तर तू जो दुर्जन आहेस नाश करेन. देवाचा अवतार नाश करतो, 100 वेळा सांगतो. त्याचं उदाहरण म्हणजे शिशुपाल. शिशुपालाला 100 गुन्हे माफ आहेत, पण 151 केलात की मी आहे तिथे ठार मारणार तुला. आणि मारला त्या राजस्व यज्ञाच्या राजसभेत. हे का सांगतोय की मनाला काय चांगलं काय वाईट कळतो. हे 4-5 शब्द आपण विवेकाच्या संदर्भात नेहमी वापरतो. आता परीक्षा जवळ आली तर योग्य काय अयोग्य काय, आपल्याला मार्च महिना आलेला आहे, योग्य काय अयोग्य काय हे विचार करा तुम्ही. आणखीन 4-5 शब्द वापरतो, अवघड शब्द वापरत नाही. साधक काय आणि बाधक काय. बाधक म्हणजे त्रास देणार, साधक म्हणजे साधणारं. तारक काय आणि मारक काय हे तरी कळतं. मारणारं काय आणि तारणारं काय. सिगरेट स्मोकिंग वगैरे हे तारणार आहे का मारणार आहे कळतं ना मला. आपण त्याप्रमाणे वागत नाही कारण आपलं मन आपल्याला साथ देत नाही. हा विषय आहे, या मनाच्या श्लोकाचा विषय आहे. काय सगळं बुद्धीला कळतं पण बुद्धी मनावर नियंत्रण किंवा अंकुश ठेवत नाही. त्यामुळे मन इंद्रियांच्याकडे धावतं आणि बुद्धी मनाच्या मागे धावते. आपल्या जीवनाचा रथ खड्ड्यात निघालेला आहे दुसऱ्या दिशेनं. याचं कारण हे आहे, बुद्धीच्या नियंत्रणात जर मन असेल, मनाच्या नियंत्रणात जर इंद्रिय असतील तर विषयांकडे आपण धावू, पण मर्यादित अर्थानं. हाव म्हणजे मराठीत म्हणतात ते हाव, हव्यास, पाहिजे पाहिजे, ज्याला लालच म्हणतो, ग्रीड नाही. हे लक्षात ठेवा, ह्याच्याने कुणाचंच कल्याण नाही आहे. आत्तापर्यंतचा अनुभव आहे. एक अनुभव आपल्याला माहीत आहे ना, ययातीने शेवटी कुठलं वाक्य सांगितलं की त्याने आपल्या मुलाचं तारुण्य मागितलेलं आहे. मुलाचं, त्याला 4 मुलं, 2 शर्मिष्ठेपासून झालेली आणि 2 देवयानीपासून झालेली. हा शर्मिष्ठा पत्नी आहे ह्याची. शर्मिष्ठा देवयानीची दासी आहे. सगळं सांगत बसत नाही, पण देवयानी, शर्मिष्ठा, त्यांचे 4 मुलं आणि देवयानीला फसवलं म्हणून शुक्राचार्यांनी तिथल्या तिथे दिलेला शाप. म्हातारा हो, हा काय तरुण तेजस्वी कोण ययाती म्हातारा झाला. त्यावेळेला मुलगी म्हणते देवयानी, बाबा माझ्यावर इतकं आंधळं प्रेम का करता. शाप देण्यापूर्वी विचार करायला पाहिजे होता. आता हा म्हातारा नवरा माझ्या काय कामाचा, ह्याचंच सगळं मला करावं लागेल. काय शाप दिलात तुम्ही. ते म्हणाले माझं असं होतं बघ, या जगात एकमेव व्यक्ती माझी आहे ती देवयानी तू. कारण आईला मारलेलं आहे म्हणून तर ते शुक्राचार्य राक्षसांकडे आलेले आहेत. एरवी भृगु ऋषींचे पुत्र ते, भृगू म्हणून त्यांना भार्गव म्हणतात. असू दे, हे लक्षात घ्या. तर अशा वेळेला काय की मी त्याला उत्शाप देतो. आता उत्शाप काय, एरवी ट्रान्सफर नाही आहे लक्षात ठेवा. पण ज्यानी शाप दिला तो वाटेल ते करू शकतो की ह्याचं हे म्हातारपण आहे, वार्धक्य, ते कुणी उसनं घेतलं तर ह्याची इच्छा किंवा त्याची इच्छा असे तोपर्यंत हा तरुण राहू शकेल. आता इथे माणसाचं दांभिकपणा दिसून येतो, हिपॉक्रेसी म्हणतात. तो काय आहे, अनेक प्रसंगी आपल्याला दिसले आणि या कथा आपण सांगितलेल्या आहेत. हे इथे बघा ना, त्यांनी काय सांगितलं, पहिले अनेकांना विचारलं की मी तुम्हाला वाटेल तेवढं धन द्यायला तयार आहे, माझं हे जे जख्ख असं म्हातारपण आहे ते तुम्ही घ्या आणि तुमचं तारुण्य मला द्या. तरुण लोकांना त्यांनी विचारलं. शेवटी हक्काचं म्हणून मुलांना विचारलं. यदू, तुर्वसू ही कुणाची मुलं, देवयानीची, आणि पुरु आणि द्रुह्यू ही मुलं शर्मिष्ठेची. यदूला विचारलं. यदू प्रश्न विचारतो उलटा की तुम्ही पिता ना आमचे, पित्यानं पुत्राकडे
म्हणजे पित्यानं पुत्राकडे त्या पुत्राचं यौवन तारुण्य मागायचं, ही कसली कल्पना आहे तुमची? आर यू अ फादर? आमचं तारुण्य रक्षण केलं पाहिजे, तारुण्य मागताय तुम्ही, कसले वडील तुम्ही? त्यावेळेला शाप दिला की यदू कधीही राजा, यदू वंशातले यादव कधीही राजा होणार नाही. राजमुकुट होता कृष्णाच्या डोक्यावर, वसुदेवाच्या डोक्यावर, बलरामाच्या डोक्यावर, आपण सिरियलमध्ये बघतो ना, पण तो अभिषेक करून ठेवलेला नव्हता. राजघराण्यातली प्रत्येकजण टोपी घालतात तसे ते मुकुट घालतात. राज्याभिषेक कुठल्याही यादवाला झाला नाही. आम्ही गमतीनं म्हणतो की हा शाप 1947 15 ऑगस्टपर्यंतच होता. त्याच्यानंतर यादव काय चालू आहे आपल्याला माहीत नाही का, मुख्यमंत्री काय झाले, हे काय झाले, सगळं होतं. गंमत बघा पहिला त्याला. मग शेवटी दोघंही म्हणाले, ही देवयानीची मुलं, बाबा तुम्ही पाप केलं तुम्ही घ्या. हे काय म्हणतात की काही हरकत नाही. तो पूर्व आहे, तो म्हणतो की मी बाबा तुमचं तारुण्य म्हातारपण घ्यायला तयार आहे. माझा मुद्दा काय आहे की मनाच्या श्लोकात समर्थांना काय सांगायचं आहे. समर्थांचा पहिला उपदेश आपण बघितलेला आहे, ज्यावेळेला त्या महाबळेश्वरच्या माथ्यावर उभे होते सह्याद्रीच्या, आणि तो धनगर येतो, म्हणतो तुम्ही साधू बाबा आहात, मला उपदेश करा, मनाच्या विरुद्ध वाग. हे मनाचे श्लोक आहेत. असं कसं मनाच्या बाजूनं वागायला सांगायला नको का? अरे मनाच्या बाजूने वागायला सांगायची गरजच नाही आहे. मुलं कशी व्हावीत तुम्हाला हे सांगायला कोचिंग क्लासेस काढावे लागत नाहीत. कुत्र्या मांजरांना पोरं होतात, कावळ्या चिमण्यांना पोरं होतात, ते शिकवावं लागत नाही. मग त्यांचं संगोपन कसं करायचं, त्यांचं आरोग्य कसं राखायचं, त्यांचा विकास कसा करायचा हे शिकवावं लागतं. मग तसंच आहे इथे. त्यामुळे काय, खूप तो उपभोगतो, हा पुरू म्हातारा होतो आणि शेवटी म्हणतो की माझ्यानंतर तू होशील. आणि तो हे वंश सुरू झाला, चंद्रवंश. म्हणजे पहिल्यांदा पुरुवंश, त्या पुरुवंशात कुरु नावाचा एक चांगला धार्मिक राजा होऊन गेला. कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे, तो धर्म कुरु झाला, कुरुवंश. एरवी हा पुरूचा वंश आहे. आणि शेवटी जे सांगतो तो मनाच्या श्लोकाचं सार आहे. तर काय सांगतो, ययाती जगाला ओरडून, आणि ही ययाती जी वि स खांडेकरांची कादंबरी आहे त्याची मध्यवर्ती कल्पना आहे. आणि त्यावेळेला ते जितकं योग्य नव्हतं तितकं आज योग्य आहे. काय आहे, न जातो काम कामानाम उपभोगेन शाम्यते. मी तुम्हाला सांगतो, तुमचे ज्या काम वासना, कामना म्हणजे इच्छा, ते उपभोगाने कधी शांत होणार नाही आहेत. हविषा कृष्ण वर्तमेव भूय एवावी वर्धते. अग्नीला त्याला पाहिजे ते तुम्ही दिलं तर तो शांत होणार आहे का आणखीन वाढणार आहे? गमतीनं मी तुम्हाला सांगतो, अग्नीला काय पाहिजे, तूप पाहिजे. घरातलं सगळं पहिल्यांदा चमचाभर तूप घातलं, अग्नी वाढला. नंतर डाऊलभर तूप घातलं, अग्नी आणखीन वाढला, त्याची भूक वाढली. तुम्ही पातेलं म्हणता ना, तोपभर त्याच्यात घातलं, अरे तो वाढतच जाणार आहे, कधीही तो अग्नी शांत होणार नाही आहे. तेलाच्या बाबतीत जरा चांगलं सांगता येईल म्हणून मी तुम्हाला सांगतो, अग्नीला तेल पाहिजे म्हणून तेलाचं पीप ओतलं. अहो तुम्हाला सांगतो की तेलाच्या ऑइल वेल्स आहेत ज्या अरेबियन कंट्रीमध्ये, त्या अख्ख्या जरी ओतल्या तरी अग्नी शांत होणार नाही आहे. कारण अग्नी पेटत राहणार आहे. पेट्रोलमुळे, केरोसिनमुळे, तेलामुळे, तुपामुळे तो पेटत राहणार आहे. कितीही तुम्ही उपभोग घेतले तरी उपभोगामुळे शांत होणार नाही, उपभोगा पूर्ण होणार नाहीत. आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. हे आणि मग काय, तुम्ही माझ्याकडून शिका की अग्नीला जे पाहिजे ते द्याल तर अग्नी तृप्त होणार नाही, शांत होणार नाही. आता पुढे काय सांगतात ते बघा, निंद्य सोडून द्या आणि वंद्य करा. निंद्य जे आहे ना ते आपल्याला आवडतं म्हणून मनाच्या विरुद्ध व्हा. तुम्हाला सांगतो की चांगली फळं जी आहेत ना, घरातले आलेले पेरू झाडाला आलेले चिकू, ती विकते येताना भजी आणि बटाटेवडे घेऊन येते. एखाद्या वेळेला रुचीपालट म्हणून ठीक आहे, मुलांचा हट्ट आहे, ती बाजारात विकते काय तर चिकू, केळी, आपल्याच झाडाची आलेले फळं विकते आणि येताना ही फळं घेऊन येते. काय बटाटेवडे, भजी. मग काय आहे, वंद्य ते विकते आणि निंद्य घेऊन येते. हे आपल्या सगळ्या जीवनाला अप्लाय करा. आहे आपल्याला पहाटे उठायला पाहिजे, आपण उठत नाही.
आणि रविवारी तर हक्काने तुम्हाला सांगतो, जिथे रोज लोक 6 वाजता फिरायला येतात तिथे 7-7:30 वाजेपर्यंत रविवारी कुणीही फिरायला येत नाही. हे मी अनुभवाने तुम्हाला सांगतो. कारण का हक्कानं झोपायचं. अरे निंद्य आहे, निंद्य आहे. त्या दिवशी लवकर उठा, कारण दुपारी झोप आली तर ऑफिस नाही आहे, तुम्हाला काम नाही आहे, दुपारी घरी झोपा ना. सकाळी लवकर उठूया, कारण ते वंद्य आहे. वंद्य जे वंदनीय जे आहे ते आपल्याला कळतं. मग कधी कधी आपण काय करतो, उपवास करतो. उपवासात हे खायचं नाही, ते खायचं नाही, म्हणून नवीन खाण्याचं करतो, ते निंद्यच आहे घेऊ. आपण नेहमी म्हणतो की कॅलरी वाईज उपवास हा नेहमीच्या जेवणापेक्षा जास्त कॅलरीज आहे. तेलापेक्षा तुपात, आपण जी फोडणी तुपातली फोडणी करतो ना, बटाट्यात, तांदळापेक्षा साबुदाण्यात सगळ्यात जास्त कॅलरीज आहेत. म्हणून माझा उपवास हा कॅलरी वाढवणारा, ॲसिडिटी वाढवणारा असतो. विचार करा. तुम्ही पुण्याला एक बादशाही नावाचा कधी जर गेलात तर तिथे जा, आणि तुम्हाला माहीत नसेल जर त्या दिवशी संकष्टी आहे आणि तुम्ही संध्याकाळी गेलेलात तर त्याच्यात एकही खायला पदार्थ मिळत नाही. आम्ही जाऊन तुम्हाला सांगतोय, बाप रे. मग त्याने मेनू आणून टाकला, तर त्याच्यात उपवासाचा बटाट एवढा आहे की हो, उपवासाची भजी आहेत की हो. तुम्हाला मी विनोद करत नाही, उपवासाचं ऑमलेट आहे. का नसावं? आपण टोमॅटो ऑमलेट करतो ना, त्या टोमॅटो ऑमलेटात काय अंड वापरतो, अंड नसलेले केक तयार करतो आपण. अरे ही यादी, हा मेनू आणि हा उपवासाचा मेनू. अरे इतका आनंद झाला. उपवासाची मिसळ आहे तिथे. फक्त कांदा वापरायचा नाही, कांद्याऐवजी कोबी वापरायचा. आपण नाही का कोबीची भाजी करत, कांदा जिथे वापरायचा नाही. अहो काय सांगू तुम्हाला, ही जी जीव आहे 4 इंचाची, आणि पोट जे पुढे आहे पण लागतं पाठीमागे. आणि मग त्या ओव्या येतात निरनिराळ्या ग्रंथात की अन्नासाठी 10 दिशा, आम्हा फिरविसी जगदिशा. आम्हा फिरविसी नाही, मी फिरतो, आम्ही फिरतो. अन्नासाठी 10 दिशा. समोर येतो ते अन्न, चांगलं असतं, वंद्य असतं, पण आम्हाला निंद्य ते अन्न हवं आहे. आम्हाला निंद्य ते गोष्टी. आता टी व्ही बघायचं असेल तर वंद्य काय आणि निंद्य काय आपल्याला कळतं. एक लक्षात ठेवा, संत काही मूर्ख नाही आहेत. एकही सासू सुनेची सिरियल बघू नका असं सांगणार नाहीत तुकाराम, पण सगळ्यात तशाच सिरियल बघू नका हे सांगायला काय तुकाराम पाहिजेत? मला कळत नाही. चांगले चांगले चॅनल्स आहेत, आता 10-15 चॅनल्स आहेत अध्यात्माचे, नवीन नवीन निघत आहेत, कारण ती गरज आहे. त्याच्यात निरनिराळ्या प्रकारांनी ध्यान, निरनिराळ्या प्रकारांनी मन शांत कसं करायचं, या 11 गोष्टी वगैरे सगळ्या या पुस्तकातल्याच आहेत. मुद्दा काय आहे, मला ते कळतं, पटतं, आवडतं, 4 दिवस करतो आणि नंतर नाही, करतच नाही. सातत्य नाही, कन्सिस्टन्सी नाही. हे आपण इतक्या अभिमानानं सांगतो, अहो सगळं मी करायला लागतो पण सातत्य नाही. काल आमच्या ह्याच्यात हा एक शब्द आला होता, कन्सिस्टन्सी नाही. 4 दिवस व्यायाम करू, 5 दिवस प्राणायाम करू, 6 दिवस नमस्कार घालू, 7 दिवस बस, त्याच्या पलीकडे मजल जात नाही आपली. 6 महिने जर मी केलं, बाबा बेलसरे वगैरे म्हणतात 2च महिने तुम्ही एखादा उपाय करा, 2च महिने करा. सकाळी उठेन सूर्योदयापूर्वी 2 तास, 1च महिना करा. 2 महिने केलं तर परफेक्ट तुम्ही 2 तास आधी उठणारच. कितीही उशिरा झोपले, नंतर झोपा परत पाहिजे तर. ही गंमत बघा. पण निंद्य आणि वंद्य एवढं तुम्हाला सांगतो, आपण आपली यादी तयार करूया की ज्या गोष्टी वाईट आहेत त्या मी अगदी करते, आणि ज्या वाईट आहेत त्या मी चांगल्या आहेत त्या मी टाळतो. दोन्हीकडे त्या हे अगदी समान आहे. म्हणून जनी वंद्यते सर्व भावे करावे. सर्व भावे करायचं असेल ते वंदनीय, आणि ते सर्व सोडून द्यावे. नंतर प्रभाते म्हणे रामचिंतित जावा. हा मला विचाराल तर रामबाण नुस्खा म्हणतात ना. नुस्खा म्हणजे काय? उपाय, प्रिस्क्रिप्शन, प्रिस्क्रिप्शन. मन तुम्हाला शांत करायचं आहे, हां. मन सतत समाधानात, आनंदात ठेवायचं आहे, हो. मनावर नियंत्रण तुम्हाला मिळवायचं आहे, हो. बस प्रभाते म्हणे रामचिंतित जावा. एक जमते नाही, तेच जमत नाही, मग 3रा श्लोक वाचायचा कशाला? हां, महाराज म्हणतात की 2ऱ्या श्लोकाचंच मी करत नाही. मागे तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, खूप मार्मिक होती, की 15 दिवस जायचं होतं कृपाचार्यांना कुठल्या तरी कामासाठी. त्याने सगळ्यांना होमवर्क, म्हणजे स्वाध्याय म्हणतात त्याला, गृहपाठ नाही आहे. गृहपाठ इज होमवर्क. स्वाध्यायाला शब्दच नाही, असाइनमेंट वगैरे स्वाध्याय नाही आहे. स्वचा अध्याय.
मी माझ्या कल्याणासाठी केलेला अभ्यास त्याला स्वाध्याय म्हणतात. ते 15 दिवसासाठी दिलं आणि मॉनिटर म्हणून कुणानं नेमलं? जो वयानं आणि गुणांनी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होता तर युधिष्ठिराला सांगितलं तू मॉनिटर, आल्यानंतर मी तुमचं बघेन. 15 दिवसांनी आले. कुणाचा स्वाध्याय झालेला नाही त्यांनी उभं राहावं, फक्त युधिष्ठिर उभा. त्यावेळेला कृपाचार्यानं कौतुक वाटलं, कारण युधिष्ठिराचं चारित्र्यच असं होतं, कॅरेक्टर, की लोक त्याला सिरियसलीच घेत होते कायम. ते म्हणाले बाळा, इतरांचा स्वाध्याय करून घेताना तुझा वेळ कमी पडला म्हणून तुझा झाला नाही का रे स्वाध्याय? अर्धा तरी झाला का? नाही म्हणतो. अर्धासुद्धा झाला नाही. आता यांचा पारा चढायला लागला, रागवायला लागले, तापायला लागले. कोण? कृपाचार्य. 1/4 तरी झाला? नाही म्हणतो. 10% तरी झाला? नाही म्हणतो. अरे 1 चॅप्टर तरी, म्हणजे प्रकरण नाही, 1 परिच्छेद नाही, 1 वाक्य नाही, 1 शब्दसुद्धा स्वाध्यायाचा तू केला नाहीस? नाही. मग त्यांना राग आला. त्यांनी काठी घेतली, छडी, आणि युधिष्ठिराला बडवायला सुरुवात केली. युधिष्ठिर शांत आहे. लोकांना कळत नाही की एवढे रागवले का गुरु, कारण त्यांची युधिष्ठिराकडून अपेक्षा होती तो इतरांचा अभ्यास करून घेईल आणि स्वतःचाही करेल, आणि तुम्ही 1 शब्दही केलेला नाही आहे. मारतात. हा शांत आहे आणि शेवटी थकतात, छडी फेकून देतात. त्यावेळेला युधिष्ठिर शांतपणे म्हणतो, गुरुदेव, तुम्ही जो स्वाध्याय दिला होता त्यातल्या पहिल्या वाक्याचा अभ्यास माझा आत्ता झाला. काय पहिलं वाक्य होतं? क्रोध जिंका, राग जिंका. 15 दिवसात मला क्रोध आलाच नाही, अशी परिस्थितीच निर्माण झाली नाही की मी क्रोध जिंकला, हे कळलं नाही. आज मात्र मला वाटतंय की मी क्रोध जिंकला. आणि कृपाचार्य म्हणले, मी अजून क्रोध जिंकला नाही रे. कल्पना कर, मी रागवून तुला मारलं आणि तू शांत आहेस. याला स्वाध्याय म्हणतात. म्हणून प्रभाते म्हणे रामचिंतित जावासाठी प्रभात पाहिजे. प्रभात या शब्दाचा अर्थ चांगला आहे. मी कॉन्व्हेंटमध्ये शिकवत होतो त्यावेळेला आपल्याला 50 वर्ष झालेली होती. कशाला? आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला. आणि सगळीकडे चांगलं, प्रत्येक शाळेने सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी प्रभात फेरी काढली पाहिजे. आमची ती सिस्टर होती हेडमिस्ट्रेस. गॉड इज अबाउट नेशन. आज 15 ऑगस्ट म्हणजे तुम्ही बघा, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर या दिवशी अनेक चर्चांचे फेस्ट असतात की तुम्ही जायला नको शाळेतल्या झेंडावंदनाला जायला नको, ऑफिसमध्ये जायला नको. मग ते कंपल्सरी करावं लागलं. गंमत बघा तुम्हाला. तर ज्या वेळेला आपण आपल्या स्वातंत्र्याचा विचार करतो त्यावेळेला मी स्वतंत्र आहे का, हा नको का विचार करायला? म्हणून प्रभाते म्हणे पहिल्यांदा 10 वाजले, शिक्षक अस्वस्थ होत आहे, प्रभात फेरी 10 वाजता. नंतर बरोबर 10:30 वाजता म्हणाली कमॉन. सगळ्यात उंच हेडमिस्ट्रेस होती गोव्यातली, जेंट्सपेक्षाही उंच होते. तर ते झाल्यानंतर मी म्हणायचो तिला, सिस्टर ही प्रभात फेरी नाही आहे, भात फेरी आहे. लोकांचे कुकरच्या शिट्ट्या ऐकायला यायला लागल्यात. सफरिंग, नो जोकिंग. इट इज अबाउट आवर इंडिपेंडन्स. नो. अरे 11 वाजता तुम्ही प्रभात फेरी काढता आणि त्याला प्रभात फेरी म्हणता. आता ह्याला आम्ही रागवणार का काय करणार? कारण पुढची गंमत होते. मी तुम्हाला म्हणणार महात्मा गांधी, तुम्ही की जय म्हणायचं. मग कुठलेही भगत सिंग, मी म्हणेन की जय. झाशीची राणी की जय. मुलं मला म्हणतात फिरला आऊट. त्यांनी म्हणायला पाहिजे महात्मा गांधी की, आणि आम्ही जय म्हणायला पाहिजे. त्यातल्या त्यात मी तिला नम्रपणे सांगितले, सिस्टर स्लोगन अशी पाहिजे की महात्मा गांधी, तू सांगायचं महात्मा गांधी की, आणि जय आम्ही म्हणायचं. नो, की जय इज जस्ट लाईक विजय. माझी विकेट घेतली होती नी, की जय इज जस्ट लाईक विजय. मी महात्मा गांधीचा विजयच म्हणते. नमस्कार, जाऊया. भात फेर येऊन जेवणाची वेळ झाली. त्यांना काही देशाबद्दल नाहीच आहे. मग प्रभातचा अर्थ काय? भा म्हणजे प्रकाश, हे लक्षात ठेवा. जो भा भागवतात आहे, जो भा भास्करात आहे, जो भा आपण म्हणतो ना प्रभा विभा, सगळी प्रकाश आहे सगळीकडे, ऊर्जा आहे, ऊर्जा शक्ती. आणि म्हणून त्याला सकाळ म्हणलेलं आहे की ज्या वेळेला माझ्यातली ऊर्जा उसळून वर येते
आता एखादा रात्रपाळी येऊन रात्री 2ला झोपला आहे, त्याची प्रभात सकाळी 10ला झाली हरकत नाही, पण 10 वाजता उठून त्यांनी लगेच चिंतन करायला सुरुवात केली पाहिजे. कारण प्रभाते मनी रामचिंतित जावा. पुढे प्रभात संपली, सकाळ आली, वैखरी राम आधी वदावा. रामाचं नाम लोकांना कळत नाही, सतत रामाचं नाम आम्ही कसं घेऊ. रामाचं नाम घ्यायचं म्हणजे काय, राम राम म्हणायचं नाही. मग काय होतं तुम्हाला माहीत आहे ना, नारदाचं पात्र तुम्हाला माहीत आहे. आणि काही RJ DJ आपल्याला खूप संस्कृतीचं कळतं म्हणण्यासाठी म्हणतात. एकदा साईबाबांच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो आणि तिकडे साई प्रिफिक्स प्रत्येकाला लावत होते. साई भक्तांनो, साई मंडपात या, साईबाबांच्या साई पादुकांचं साई दर्शन घ्या. बरं वाटत होतं साई साई ऐकायला. आपल्या साई चप्पल तिकडे काढून ठेवा, हे अति व्हायला लागलं. आपले साई जोडे असतील, सगळं साई साई साई. त्याला जाऊन सांगावं लागलं साई चप्पल म्हणू नको, पण साई इज गुड नो. म्हटलं साई इज गुड, चप्पल इज नॉट गुड. म्हटलं अति होतं, हे अति होतं साई साई साई. हे एक उदाहरण सांगितलं. दुसरं उदाहरण मी ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. प्रत्येकाने ओम साईराम म्हणायचं, काय वाईट आहे. एखाद्या मुलानं चप्पल घालून ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. मग चप्पल घालून मंडपात कशाला आला, बाहेर राहा. त्याच्या आईकडे बघून ओम साईराम. कसलं साईराम. रागवायला आलं की ओम साईराम, ओम साईराम. काय काय सगळं नाटक आहे, सगळं नौटंकी आहे. मग अशी मी तुम्हाला सांगितलं ना, ज्या वेळेला तारुण्य मागायला प्रसंग आला त्यावेळेला प्रत्येकजण म्हणतो माझं जीवन तुम्हाला द्यायला तयार आहे हे ययाती राजा, पण आम्ही तारुण्य देणार नाही. हाच प्रसंग आला होता ना पूर्वी. माणसात त्यांना हाडं पाहिजे होती वज्र बनवण्यासाठी, तर मी माझं जीवन देतो पण हाडं देणार नाही. मी माझा जीव देतो पण हाडं देणार नाही. मी माझा प्राण देतो पण हाडं देणार नाही. ही हिपोक्रेसी आहे. कुणी हाडं द्यायला तयार नाही. शेवटी ते दधीची ऋषी देतात आणि पहिल्यांदा प्रश्न विचारतात, तू देवेंद्र ना रे, देवांचा इंद्र ना, तू देवाचा स्वर्गाचा राजा आहेस ना, तुझ्या शरीरात हाडं नाही आहेत का. राज्यावर जर संकट आलं तर पहिलाच त्याग राजाने करायचा असतो. इंद्राने मान खाली घातली. मी हाडं देऊ शकलो असतं की. त्याच्या पत्नीने शची, ती म्हणाली मी माझं जीवन तुमच्या पायी अर्पायला तयार आहे, पण मी माझे हाडं देणार नाही. कल्पना करा, ही दांभिकता आहे आपली. आपल्याला ते नॉर्मल वाटतं. आपण म्हणतो ना 4 आण्यासाठी मी खोटं बोलेन, म्हणजे 4 रुपयासाठी बोलेन, असा अर्थ नाही का होत. अरे आपली भाषाच अशी झालेली आहे की जे निंद्य आहे ना ते वंद्य बोलत मी बोलत असतो, वंद्य करत मी बोलत असतो. काही नाही. कोण प्रामाणिकपणे श्रीमंत झालेला आहे, तो हाजी मस्तान, तो दाऊद किती शिकलेले आहेत, ही उदाहरणं द्यायची. और जे निंद्य आहेत ते वंद्य म्हणून लोकांसमोर आणायचं नाही आहे. पुढे लक्षात ठेवा, पुढे वैखरी राम आधी वदावा. राम वदावा म्हणजे राम कसा बोलतो, इतका शांत, इतका म्हणजे मितुले मवाळ. शब्द कसे कल्लोळ अमृताचे, अमृताच्या लाटा याव्यात तसं राम बोलतो. आणि म्हणून रामाचे संवाद सरळ, शांत, स्पष्ट, कमीत कमी शब्दात. आणि एकदा बोललेला शब्द रामाला परत घ्यावा लागत नाही. राम शब्दाचा अर्थ डिक्शनरीतलाच वापरतो. सीतेचा त्याग, लक्ष्मणाला देहांत प्रायश्चित्त. ज्यावेळेला लोकांनी सांगितलं की लक्ष्मणाला मारू नका, पण त्याग म्हणजे लक्ष्मणाला कायम जीवनातून काढून टाकला रामाने. आणि पुढे रामाने आपलं आत्मविसर्जन केलं. विचार करा तुम्ही, राम त्याच्याप्रमाणे जाणार. कृष्णाने निरनिराळ्यांचे अर्थ लावले, पण पुढे वैखरी राम आधी वदा म्हणजे प्रेमानं बोला ना लोकांशी. ते नामस्मरणच आहे ना. प्रत्येक वेळा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मग जेवताना मला हे पाहिजे कढी, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. हे कशाला नाटक करता तुम्ही. मला कढी द्या. हां, हे श्रीराम जय राम जय जय राम सारखं झालं. श्रीराम जय राम जय जय राम एक वेळेला उद्धट होईल, वरच्या आवाजात जाईल. पण मी जर आपण नमळाईने म्हणतो ना, नम्रतेनं प्रेमानं जर बोललो, शांत सावकाश, तर ते नामस्मरणच आहे. नामस्मरण मला आनंद देतं आणि इतरांना आनंद देतं, ते नामस्मरण आहे. बघा, तुम्हाला मागे सांगितलं होतं ना की श्रीराम जय राम जय जय राम म्हणत प्रत्येकाने आपल्या मुलाला उठवायला सुरुवात केली. 2री 3रीच्या मुलांचा वर्ग होता. आई म्हणाली आमच्याशिवाय तो झोपणार नाही. म्हटलं पहिलेही रात्र या तुम्ही वाटल्यास, पण नंतरचे 6 दिवस आम्ही घेतो त्यांची जबाबदारी. 2ऱ्या दिवशी उठायचा प्रश्न आला. मुलं लवकर कशीच उठत नाहीत सुट्टीच्या दिवशी, आणि शिबिर तर मे महिन्याच्या सुट्टीतच होतं. एक आई
शांतपणे सगळेजण श्रीराम जय राम जय जय राम म्हणत होते, पण श्रीराम उठत नाही म्हणल्यानंतर हात ओढत होते, श्रीराम जय राम जय जय राम, पाय ओढत होते, मारत होते, श्रीराम जय राम जय जय राम. हा मंत्र अखंड चालू होता, पण वर्तन होतं, क्रिया होती ती रावणाची क्रिया होती. मुलगा उठत नाही म्हणजे काय, आपण म्हणतो ना लाज काढतो माझी हा मुलगा चार चौघात. ती आई शांतपणे गेली, श्रीराम जय राम जय जय राम. आणि तिने या भ्रूमध्याच्या तिथे आपण ज्याला क्लॉकवाईज म्हणतो ना, इतकं सुंदर मसाज केलं. अद्वैत जागा झाला आणि 2 मिनिटांनी वेदांतसुद्धा जागा झाला. जुळी मुलं होती, एकाचं नाव अद्वैत आणि एकाचं नाव वेदांत. मला अजून तो प्रसंग आठवतो की तिने फक्त श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. काय मुलं उठली, उठल्याबरोबर एकदम आई आंघोळ करायची नाही सकाळी लवकर, तयार चार्ज्ड. म्हणजे ती आपली शक्ती मातृशक्ती मला त्यांच्यात घालत होते आणि त्यांना उठवत होते. दिस वॉज रिअल अवेकनिंग. फक्त जागं नाही करायचं, जागृती ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून सांगितलेलं आहे सदाचार हा थोर सांडू नये तो जनी तोची तो मानवी धन्य होतो. तोच या जगात आणि मानवात म्हणजे इतिहासात धन्य होतो. कोण धन्य होतो? सदाचार हा. प्रभात लवकर उठा, मनात रामाचं चिंतन करा. म्हणजे कोणत्याही चांगल्या गोष्टीचं चिंतन, चांगल्या पद्धतीनं केलेलं चिंतन हे रामाचं चिंतन आहे. आणि पुढे वैखरी रामाआधी वदावा. पहिल्यांदा राम, आणि रामाचा टोन जर तुम्ही पकडलात तर तुमची दिवसभर चांगलं बोला. कारण ऐकतात मुलं, ओरडल्यानंतर आई किती ओरडतेस, त्याच्यापेक्षा आईने शांतपणे सांगितलं ना, हां कृती करून दाखवलं ना की आता कपडे घालतो मुलगा, आता बूट घाला, नाही तो बूट घाल, तेही मीच घातले पाहिजे, तेवढा घोडा झाला आहे वगैरे, हे सगळं म्हणल्यानंतर तो बूट फेकून देतो. खुणाने सांगा, कमीत कमी शब्दात सांगा, प्रेमानं सांगा, अगदी हळू शांत स्वर, खूप इफेक्टिव्ह आहे ते. आपण विसरलोच आहे तो प्रकरण. आपले आईवडील आपल्याशी कसे बोललेच नाहीत. एखादा अपवाद असेल, आपले आईवडील आपल्याशी कर्कशपणे बोललेले आहेत. 7वीपर्यंत ते बाळ असतं, 8वीत घोडा होतो. घोडा म्हणूनही उठत नाही म्हटल्यानंतर वडील जातात आणि सगळं प्राणी संग्रहालय म्हणजे झू आणतात. म्हणजे तू गाढव आहेस आणि शेवटी म्हणतात तू डुक्कर आहे. तो उठतो मुलगा आणि आईला विचारतो, आई मी डुक्कर तर बाबा कोण? बघा अक्षरशः मुलाचा प्रश्न आहे हा. मग ती म्हणते आज मुलांनी काय विचारलं माहिती आहे ना, उठवा त्याला. आम्ही कसं बाळ म्हणतो, जास्तीत जास्त बाळू बाया एवढेच असतं, पण बाळच्या पलीकडे जात नाही. तुम्ही सगळी जनावरं त्याला शब्द वापरता. शाळेत आल्यानंतर पुढची गोष्ट, उल्लू का पठ्ठा काही का. पठ्ठा म्हणजे शिष्य आणि उल्लू म्हणजे मूर्ख, मूर्खाचा शिष्य. शिक्षक स्वतःला मूर्ख म्हणतो, उल्लू का पठ्ठा. त्यावेळेला पठ्ठा म्हणजे शिष्य. आपली भाषाच विचित्र झालेली आहे, आपण विचारच करत नाही. म्हणून विचार करा सांगितलंय. पुढे काय, मना वासना दुष्ट कामाने. रे दुष्ट वासना नको, वासना चांगली असू शकते. मना सर्वथा पापबुद्धी नको रे, पापबुद्धी हे लक्षात ठेवा. एका माणसाला परवा तो भेटला, PT चा शिक्षक होता. 50 वर्षापूर्वी जवळजवळ विश्व हिंदू परिषद आळंदीला मोठं 1 लाख लोकांचं संमेलन होतं. त्याच्याकडे एका तंबूला जागं करण्याची जबाबदारी होती. त्याने पहिल्यांदा मनाचे श्लोक म्हणले, कोणी उठलं नाही. कारण पहाटे 4ला उठायचं होतं, थंडी होती. मनाचे श्लोक म्हणले, उठला नाही. त्यांनी रामरक्षा म्हणायला सुरुवात केली, कोणी उठलं नाही. त्यांनी मग गणपतीचं स्तोत्र, कोणीही उठलं नाही. मग तो PT चा शिक्षक त्याच्यातला जागा झाला आणि कानाकडे जाऊन ठा राष्ट्रवीर हो, ठा उठा नाही, ठा म्हटल्यानंतर सगळेजण उठले. आणि मग म्हणलं, अरे तेच ठोब्बा रखुमाई, ठोब्बा रखुमाई, ठोब्बा रखुमाई. वीज जोडेल ना रखुमाई, मी ठोब्बा रखुमाई म्हणणार. तो ठेका मला खूप आवडतो. ठा राष्ट्रवीर हो, ठा सज्जवा, ठा ठा उठा उठा नाही, ठा ठा. हो तुम्हाला सांगतो, दुसऱ्या दिवसापासून तू ते गाणं म्हणू नको, आम्ही लवकर उठतो. लोक उठायला लागले. पण हे करावं लागतं बऱ्याच वेळेला. इथे काय सांगितलेलं आहे, वासना दुष्ट नको. त्यांनी चांगल्या हेतूने केलं आहे ना, ठीक आहे ना, पण मना सर्वथा म्हणजे बिलकुल अजिबात सर्वथा पापबुद्धी नको रे, पापबुद्धी मात्र नको. खरंच आपल्या बोलण्यात आपण एवढी दुष्टपणानं बोलतो, इतकी आपली वाकडी विचार करण्याची पद्धत आहे. म्हणून व्यंकटे सांडव ही प्रार्थना आपल्यासाठी आहे. वाकडा म्हणजे आपण म्हणतो ना क्रुकेड अँड विकेड. विकेड म्हणजे वाकडा विचार करणारा आणि क्रुकेड म्हणजे दुष्ट. आपल्या दोघातही आपल्यात ही दोन्ही एलिमेंट्स असतात.
एक वेळ आपण विकेड होणार नाही, पण क्रिकेट बोलतो, वेडं वाकडं बोलतो, मुलांशी बोलतो, जवळच्या माणसांशी बोलतो, घरातल्या माणसांशी बोलतो, नको बोलायला. हे सांगितलेलं आहे. मना धर्मता नीती सोडू नको. धर्मता म्हणजे धर्माप्रमाणे वागणं, नीतीप्रमाणे सोडू नको. आता हे किती सोपं सांगितलेलं आहे. फार अवघड कशाला विचार करता. नीतीनं वागायचं. म्हणजे जर एखाद्याचं काही पडलेलं असेल तर द्यायचं. मला जर एखादी 5 रुपयाची नोट जास्त आली तर द्यायची. पूर्वी देतात. आणि तो मित्र काय म्हणतो, तो म्हणतो की अरे तुमच्यासारखे प्रामाणिक आहेत म्हणून जग चाललंय, असं काउंटरवाला म्हणतो. असू दे म्हणून तो मित्राला पुढे काय म्हणतो, ही 50 रुपयाची नोट असती तर परत करायला मी काय वेडा आहे. कल्पना कर, 5 रुपयाची होती म्हणून मी परत केली. ह्याला नीती म्हणत नाहीत, ह्याला धर्मता म्हणत नाहीत. हे आपल्याला कळतं. छोट्या छोट्या गोष्टी करतो, मोठ्या मोठ्या गोष्टी आपण विरुद्ध करतो. म्हणून मना अंतरी सार विचार राहो. सार विचार म्हणजे विवेक. विवेक पाहिजे आपल्याकडे. आणि हा जो विवेक आहे ना, तोच खरा आपला सद्गुरू आहे. मम हृदयी सद्गुरू, माझ्या हृदयात सद्गुरू आहे. जेणे तारिलो हा संसार पूर. संसाराचा जो पूर आहे नदीला आलेला, तो तारून नेतो गुरु, आतला गुरु. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू. म्हणूनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. माझा गुरु काही कर्णधार म्हणजे वल्वत नाहीत, नाही मला आतून विवेक देतो. बघा आता जरा नाव वळवली पाहिजे, दिशा बदलली पाहिजे, कारण तिथे दगड आलेला आहे, त्या दगडावर तुझे नाव आपटेल. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या किती सुंदर आहे. तो गुरु तेच करतो. आतला गुरु मला मार्गदर्शन करेल. एक लक्षात ठेवा, टॉर्च धरला तरीसुद्धा तो हातात धरावा लागतो. पण जर टॉर्च गळ्यात अडकवला, तो जर मणी अडकून, समंतक मणी अडकून गेला होता ना त्याचा भाऊ धाकटा, तर सगळीकडे प्रकाश पडला होता, हात रिकामे राहिले होते. गळ्यात जर एखादा दिवा अडकवून गेला तर तसं काहीतरी तुम्ही करा. हे सांगितलेलं आहे की मना अंतरी साहतो विवेक आहे. विवेकाचा मणी जर इथे असेल ना, इथे काय सुंदर मणी होता अश्वत्थाम्याचा, पण विवेक केला नाही. कारण कायम कौरव आणि शकुनी यांची संगत, आपल्या वडिलांचे सुद्धा ऐकलं नाही आणि आपल्या मामाचं सुद्धा ऐकलं नाही. वडील द्रोणाचार्य आणि मामा कृपाचार्य, आचार्य ते ब्राह्मण, सुसंस्कृत, अत्यंत पराक्रमी, अत्यंत ज्ञानी. त्यांचा हा पुत्र किंवा भाचा राहिला कुठे, कायम शकुनी आणि कौरव यांच्या सहवासात राहिला. म्हणजे इथे मणी असून सुद्धा त्याला दिसलं नाही. आणि म्हणून कृष्णाने शेवटी मणी काढून घेतला. माझी सखी, माझी शक्ती द्रौपदी, तिची 5ही मुलं ती झोपेत असताना तू मारलीस, मी तुझा मणी काढून घेतो. ही जखम आहे ती चिरंजीव होईल, कारण तू चिरंजीव होशील. तूही मरणार नाहीस, ही जखमही कधी भरून येणार नाही, वेदना कायम राहतील. चिरंजीव वेदनेचा शाप अश्वत्थाम्याला दिलेला आहे. हे विचार करा. काय पुढे, मना पापसंकल्प सोडून द्यावा, मना सत्यसंकल्प जीवी धरावा. संकल्प म्हणजे विचार, पापाचा विचारही करू नका. म्हणजे काय, उदाहरणं द्यायला लागलो, आपल्याला परिचयाची उदाहरणं आहेत ही. पापाचा विचार करायला नको. एक लक्षात ठेवा, मुलाला विचारतो वडील, BScच्या परीक्षेला जाताना फूट रूल घेतला आहे ना, फूटपट्टी घेतली आहे ना तू, म्हणजे पट्टी असते ना फूट. मी नंतर त्यांना विचारलं की फूट रूल BScला कशाला पाहिजे, कंपॉस बॉक्स पुरते ना त्यांना, 6 इंच रूल पुरतो, 12 इंच कशाला पाहिजे. तो वडील सांगतो 3 वर्ष हा BScत नापास होत आहे. म्हणून सगळी इक्वेशन्स बारीक अक्षरात मी फुटपट्टीवर लिहिली आहे आणि त्याला दिलेली आहे. डोंट फॉरगेट दॅट. हे वडील हे मदत करतात का त्याला पुढे खड्ड्यात घालतात. मी त्याला कॉपी करायला मदत केली, बारीक अक्षरात लिहिली. कॉपी कशी करायची, तिकडे तिचं लक्ष कसं वेधायचं आणि इकडे कॉपी कशी करायची, हे सगळं मी माझ्या मुलाला शिकवलं. कारण मला त्याला केमिस्ट्री शिकवता येत नव्हती, मला त्याला फिजिक्स शिकवता येत नव्हतं, हे शिकवलं. हे किती चुकीचं आहे. आणि म्हणून म्हणतात पापसंकल्प. मला कळतं आहे की मी करतो आहे ते पाप आहे म्हणून, नाही तर भ्रष्टाचार एवढा झालाच नसता हो. आता इतका भ्रष्टाचार झाला की आपण भ्रष्टाचाराला सदाचार मानायला लागलं. आपल्याला कोणी वाचवणार नाही. द्यावंच लागतं ना, त्याशिवाय ॲडमिशन कशी मिळणार, अहो द्यावंच लागतं ना, त्यावेळेस कलेक्टर ऑफिसमध्ये फाईल पुढे कशी सरकणार, अहो द्यावंच लागतं ना, त्याशिवाय तुमची केस बोर्डावर कशी येणार. अहो काय भ्रष्टाचार आहे हा. या भ्रष्टाचारातून आपण फक्त पोलीस पोलीस म्हणतो. तुम्हाला काय वाटतं कोर्टं सुटलेली आहेत? अरे नक्कीच सुटलेली नाही आहे. बोर्डावर केस येण्यासाठी किती पैसे, बोर्डावर आलेली केस न घेण्यासाठी पैसे दिले जातात. अगदी कोणी अपवाद नाही. सुप्रीम कोर्टाचे काही जजेस किंवा इकडचे अपवाद असतील, पण एरवी नाही आहे. करप्ट ज्युडिशरी कोण वाचवणार आहे आपल्याला, सांगा बरं.
आणि म्हणून मना कल्पना ते नको विषयांची दोनच श्लोक आहेत जिथे चीची शब्द वापरलाय. चीची म्हणजे चीचू, चीची. काय हे घाणेरडं. त्यांनी काय सांगितलं, मना कल्पना ते नको विषयांची. आणि आपण फक्त विषयांचेच, आपण चांगलं घर घेऊया, चांगली गाडी घेऊया, हे सगळे विषय आहेत. चांगलं खाऊया म्हणजे बरे खावे, बरे प्यावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, बरे जगावे. पण इथे बरे बोलावे नाही, बरे वागावे नाही, बरे नाही, ते बरे काय ते कळतं पण ते नाही काय. बरे खावे, बरे प्यावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, बरे जगावे, बरे, पण दुसऱ्यासाठी बरे वागावे, खरे बोलावे हे नाही. म्हणजे निंदन वंद्य कळून आपण निंद्यते नक्की करतो आणि वंद्यते सोडून देतो. मग पुढचे मनाचे श्लोक काय हो. म्हणून सत्यसंकल्प मना कल्पना ते नको विषयांची कल्पनाही करू नका. मग विषयांचा भोग घ्यायचाच नाही का, जगण्यासाठी घ्यायलाच पाहिजे की हो. लक्ष्मण 14 वर्ष निराहार होता, याचा अर्थ त्यांनी काही खाल्लं नाही असं नाही. तेवढंच खाल्लं की रात्रंदिवस राम आणि सीता यांची सेवा आणि संरक्षण करता येईल. विशेषतः रात्री राक्षस येतील आणि ते कुटीत म्हणजे झोपडीत झोपलेले आहेत, जनावर येतील. लक्ष्मण जागा आहे, लक्ष्मण बसलेला नाही. लक्ष्मण बसलेली जी चित्र असतात ती कल्पना चित्र असतात. लक्ष्मण कायम उभा आहे, लक्ष्मण जवळजवळ कायम जागा आहे. लक्ष्मण इतकं कमी खातो की त्याला निराहारी म्हणता येईल. आणि म्हणून तो लक्ष्मण जितेंद्रिय झाला आणि इंद्रजिताला मारू शकला. राम मारू शकत नव्हता, कारण रामाच्या बरोबर सीता 13 वर्ष होती. शेवटच्या वर्षात रावणाने पळवून नेली. राम ब्रह्मचारी नव्हता हो वनवासाच्या काळात. कोण होते 2 ब्रह्मचारी, एक हनुमान जन्मापासून आणि लक्ष्मण. पत्नी त्याची कुठे होती, अयोध्येत होती, उर्मिला. म्हणून गंमत बघा, या छोट्या छोट्या गोष्टी वाटतील आपल्याला. म्हणून मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व चीची. विकार, विकार म्हणजे थोडेफार विकार पाहिजेत, पण विकारांच्या अधीन जर गेलो, विकारांचा जर, विकार म्हणजे काय, पाहिजे म्हणजे पाहिजे, विकार म्हणजे विकृती. अयोग्य काय तेच मी करणार, नको तेच मी खाणार, नको तेच मी करणार, नको तिथेच मी जाणार, नको तेच मी पाहणार. बघा ना, हे आपल्याला कळतं काय, वाईट काय वाटतं माहिती आहे ना, चांगलं काय ते कळत असून आपण बरोबर वाईट वागतो, याचं संतांना खूप वाईट वाटतं. मनाच्या श्लोकांचा विषय इथे संपतो खरं, हाच आहे. उद्यापासून आपण भक्तांच्या कथा घेणार आहोत आणि ते 10 श्लोक आहेत. तिथे देवभक्ताभिमानी, देवभक्ताभिमानी, आणि इकडे नुपेक्षिकदा रामदासाभिमानी. दास म्हणलेला आहे कारण ते स्वतः दास होते, पण आपण सगळे भक्त आहोत की आपली सुद्धा उपेक्षा परमेश्वर करणार नाही. पण भक्त कसा पाहिजे म्हणून अनेक भक्तांची उदाहरणं दिलेली आहेत. त्यापैकी काही भक्तांच्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, त्या गोष्टी आपण बघूया उरलेल्या 3 दिवसात. मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व चीची. चीतू आपण म्हणतो ना, बुभुक्षित हा किन्न करोति पापम, कामातुराणाम न भयन्न लज्जा. कामातूर जर एखादा माणूस झाला तर त्याला गजानन विजयमध्ये आहे की हो, ती जी आहे बाईजा काय नाव आहे ना तिचं, तर ती तिचा दीर तिच्यावर वाईट नजर ठेवतो. त्याला रात्री एकटे असताना, अगं तुझा पती नपुसक आहे ना, मग मी तुला मोठा त्याचा भाऊ म्हणजे आहे पतीच्या ठिकाणी, आपण एकत्र करूया रात्री. आणि ती म्हणते की हे किती चूक आहे. कामातुराणाम, कामवासनेने जे आतुर झालेले आहेत, न भयन भय वाटत नाही, न लज्जा, हे तिथे सांगितलेलं आहे. आणि ज्याला बुभुक्षित भूक लागलेली आहे, किन्न करोति पापम, तो चोरी करेल, तो खून करेल, तो दुसऱ्याचं लुटून नेईल, काय पाप करणार नाही भुकेला, हे लक्षात ठेवा. आता नको रे, हे आपले निरनिराळे आहेत ना, किती सोपं. नको रे म्हणा, आपण मना सज्जना म्हणतो, त्याच्यापेक्षा जास्त वेळा रे म्हणा, रे म्हणा, रे म्हणा म्हणलेला आहे. नको रे म्हणा, क्रोध हा खेदकारी, नंतर तुला पश्चात्ताप होईल, रागवतोच कशाला. रागाचं क्रोधात रूपांतर झालं की काय होतं. आपले एक MLA मंत्रीसुद्धा होते काही दिवस, लऊ मामलेदार, मेले ना, रोड रेज, काही नाही, गाडी थोडीशी घातली, पडतं घेतला, बाबा रे काय तुला वाटतं ना, चल बाजूला घेऊया गाडी, पण मी तुझी भरून देतो, पैसे देतो,
सोपं होतं. या वृत्ती तो म्हणतो नाही फार लागलेलं नाही, काही गाडीला नुकसान झालेलं नाही, जाऊया. तू एक म्हणणार मी दोन म्हणणार, तू अरे म्हणणार मी कारे म्हणणार, मग रोड रेज झाला ना. आणि त्या माणसाने त्याला सगळ्या रिक्षावाल्यांचं पाठबळ होतं, त्यांनी मारल्यावरच हे कोसळले, कसे बसे उभे राहून जिन्यात असतानाच मॅसिव्ह हार्ट अटॅक अँड ही डाईड. पोलिसातला माणूस हा, हे लक्षात ठेवा. त्यांनी मारलं, तो तरुण होता. बाकीचे रिक्षावाले असते, सगळं रस्ते बंद केले असते. ही गुंडगिरी कशातली, युनिफॉर्ममधली गुंडगिरी म्हणतात. पोलीस गुंडगिरी, कारण युनिफॉर्म आहे, युनिफॉर्ममध्ये सगळे धावून येतात, चांगल्या कामासाठी नाही, वाईट कामासाठी. हे आपण बघितलं ना. विकार आहे इकडे, क्रोध वाईट आहे, राग येणं नॉर्मल आहे, रागाचं क्रोधात रूपांतर झालं, ॲक्यूट अँगर, सडन अँगर. आपण रागावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. तेवढं मात्र मला जमत नाही असं अगदी 60-65 वर्षापर्यंत बाबा बेलसरे म्हणतात. त्यांनी तिथे एक उपाय सुचवलेला आहे. त्यावेळेला तो बरोबर वाटत होता आणि स्वभाव त्यांचा जरा कडक होता. ते म्हणाले, मला बोलता बोलता अरे काय तुम्ही प्रश्न विचारताय, मी सांगतोय ना तुम्हाला. राग आल्यावर मी उठायचो आणि बादलीवर पाणी अंगावर ओतून घ्यायचो, ओल्या कपड्यांनी कधी कधी मग मी आलेलो आहे तिथे, बादलीवर पाणी. त्यांनी माझी आग जी असायची ना ती शांत व्हायची. अजूनही मी रागावर पूर्ण विजय मिळवलेला नाही, ही त्यांनी कबुली दिलेली आहे. पण त्यांचा राग म्हणजे काय, सात्विक राग एका अर्थाने. पण इथे काय झालं, नको रे म्हणा काम नाना विकारी. कामवासनेने एखादा माणूस पछाडला की नाना विकार त्याच्या येतात. परवा एक गमतीदार अशी म्हणलं तर कविता म्हणा, एक ओळीची किंवा 2 ओळींची, ती म्हणते आणि तो म्हणतो. ती म्हणते की रात्र आहे, आत्ता तू आत येऊ नकोस. रात्र आहे म्हणूनच मी तुझ्याकडे आलो आहे ना, तू एकटी आहेस ना. त्यावेळेला ती म्हणते, मी तुला झोपडीत घेत नाही, तुझ्यावर प्रेम असूनसुद्धा म्हणजे मी एक अपराध करते, एक अपराध, आणि तू जर आत आलास तर अनंत अपराधी ठरू. आपण अनंत अपराध करू नये ते करू, योग्य नाही ते करू, आपल्याला शोभत नाही ते करू, जे अनितिकार ते करू. म्हणून सांगितलेलं आहे की काम नाना विकारी, निरनिराळे विकार घेऊन काम येतो, कामवासना. आता हा म्हणलं तर विकारच आहे ना, की मला तो पाहिजे मृग, ज्याचं सोन्याचं काय आहे कातड आहे. आणि कशाला पाहिजे तुला, तू पाळणार आहेस का, जिवंत पकडायचं का, नाही. मी त्याची माझ्यासाठी चोळी करणारे, काचोळी म्हणतात, म्हणजे हल्लीच्या बाबतीत ब्लाऊज. सीतेला वनवासात त्या हरणाच्या कातड्याचा ब्लाऊज करावासा वाटेल नाही, आणि तिने आग्रह केला म्हणून रामाला जावंसं वाटेल. आणि लक्ष्मण सांगतोय की राम त्या हरणाकडून मरणार आहे का, अगं हा असुर असेल कोणतरी, हे कपट आहे, मी जर इकडून गेलो तर तुला दुसरं कुठलं तरी संकट येईल. त्यावेळेला सीता म्हणते की तुम्ही का जात नाही आहे, तुमचं भावावर प्रेम नाही, तुमची वाईट दृष्टी माझ्यावर आहे, हे सीतेला बोलावं लागतं. आणि मग लक्ष्मण कानावर हे ठेवतो, म्हणतो मी जातो. आणि मग लक्ष्मण रेषा ओढल्यासारखं करतो की तू, पण पुढे घडणारच होतं. ज्यावेळेला लक्ष्मण रामापर्यंत पोचतो त्यावेळेला त्याने मारलेलं असतं त्या ह्याला, आणि राम ते ओढत आणत असेल ते मारीच्याला. आता तो मारी काय ओढत आणणार आहे, तो राक्षसच झाला, ते हरण खोटं होतं. म्हणून मृग सोन्याचा जगी असंभव. राम का म्हणला नाही, मी सांगतो ना खोटं आहे, नाही. तरीही त्याला भुलले राघव, श्रीरामाला चकवून गेल्या शक्ती मायाविने. दैव जाणिले कोणी, दैव जाणिले कोणी विसरा. काम नाना विकारे. किती उदाहरणं आपल्याला देता येतील. नको रे मना लोभ, हा अंगीकारू म्हणजे स्वीकारू. पहिल्यांदा क्रोध झाला, नंतर काम झाला, आता लोभ. नको रे मना, नको रे मना मत्सरू दंभ वारू. दंभ आणि मत्सर हे 2 गोष्टी नको. मत्सर म्हणजे जेलसी, आणि दंभ म्हणजे आपण म्हणतो ना फसवे, दुसऱ्याला फसवतो, हिपॉक्रेसी सांगितलं, फसवेगिरी, जे नाही ते दाखवायचं आहे मला, जे नाही ते. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपण बाहेरची खोली इतकी स्वच्छ ठेवतो आणि त्यातला सगळा कचरा आतल्या खोलीत टाकतो आणि इम्प्रेशन मारतो. हां, कारण मुलीला बघण्याचा कार्यक्रम, ही मुली तिन्ही स्वच्छ केलं. हां, सोफासुद्धा तिने हलवले, म्हणजे काय असं हलवले. मग नवरा म्हणतो नको, मला फेकून दिली. सोफा जर एका हाताने हलवते, सगळं मुलीने केलं, त्यालाच आपण दाखवण्याचा किंवा पाहण्याचा कार्यक्रम म्हणतो. नाही आहे हे ह्याला काय म्हणतात,
दंभ, हा दंभ आहे, दांभिकपणा आहे, दांभिकता आहे. आणि मत्सरू, मत्सर आहे. मना श्रेष्ठ धारी, याच्या उलट हे वाचूया सांगे. मत्सर हा सगळ्यात जिंकायला अवघड सांगितलेला आहे. आपल्याला वाटतं क्रोध, लोभ, मोह, मद नाही आहे, ते सोपे आहेत जिंकायला. काम जिंकायला अवघड आहे. अरे 80व्या वर्षी, 85व्या वर्षी, 90व्या वर्षी काम तू करू शकणार नाहीस. निसर्गच तुला अनुकूल नसणार आहे. काय ती कामवासना राहणार आहे तुझ्यात? नाही राहत. मग निसर्गाप्रमाणे क्रोधाचे मला दुष्परिणाम कळलेले आहेत म्हणून मी शांत झालो आहे. पैसा पैसा करून मी सुखी नाही झालो. पैसा नव्हता तेव्हाच सुखी होतो असं वाटतंय म्हणून लोभ माझा कमी झाला. मत्सर कमी होत नाही. मत्सराचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मी इतकं सगळं केलं, देवाचं केलं, तरीसुद्धा मला मरताना यातना होत आहेत, वेदना होत आहेत. माझा भाऊ बघा कसा इतकी पापं केली पण कचक्कन गेला. दिवा जसा मालवावा तसा गेला. हा मत्सर आहे. मग ही जेलस ऑफ हिज ब्रदर कशासाठी? तो एकदम मेला म्हणून. आणि मला मरत मरत जगावं लागते, जगत जगत मरावं लागते. हा मत्सर आहे. म्हणजे अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा मत्सर करायला फार शक्ती लागत नाही. रागवायला शक्ती लागते. लोभ म्हणजे जमा करायचं शक्ती लागते. क्रोध प्रत्येक गोष्टीला शक्ती लागते. मत्सराला शक्ती लागत नाही. म्हणून सांगितले मना मत्सरू. आता मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. नीच म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला वाईट बोललं तर सहन करा ना थोडंसं. त्याने उत्तर दिलं, मी उत्तर दिलं नाही, मग काही समाजात अशांतीच माजेल. सदा स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासिरे नीव व्हावे. 8वा श्लोक आहे. त्याच्यात आपल्याला माहीत असलेली सगळ्यात महत्त्वाची ओळ आहे किंवा अनेक ज्या महत्त्वाच्या ओळ आहेत त्यातली आहे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. तुम्हाला मृत्यूला जिंकायचं आहे ना तर कीर्तीच्या रूपातच तुम्ही उरणार आहात ना. मृत्यूनंतर लोकांनी मला लक्षात ठेवावं तर जिवंत असताना काहीतरी कृती केली पाहिजे ना. म्हणून उर्वारुकमिव बंधनान हे मृत्यूकडे जाताना आहे. पण कसं? सुगंधिम पुष्टी त्र्यंबकई यजामहे सुगंधिम पुष्टीवर्धनम. हे आयुष्य आहे पण मरायचंच आहे शेवटी. मग उर्वारिक एक एक बंधनं कमी कमी करत मरावं शांतपणे असं सांगितलेलं आहे. म्हणून इथे काय सांगितलं? देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. गमतीदार एक उदाहरण कीर्तनकार सांगतात की अत्यंत पापी असा एक सावकार आहे. खूप पैसे मिळवलेले आहेत. तो मुलाला हातात हात घेऊन मरताना सांगतो की लोक मला बरं म्हणतील असं तू काहीतरी कर, मी आता मरतो. आणि म्हणून तो खरंच मरतो. मग हा वडिलांच्या नावे एक हॉस्पिटल काढतो. लोक म्हणतील वडिलांच्या नावे हॉस्पिटल काढलं, बाप कसा होता आणि मुलगा किती चांगला आहे, हे मुलालाच चांगला म्हणतात. तो वर्किंग विमेन म्हणजे काम करणाऱ्या मुलींसाठी किंवा स्त्रियांसाठी हॉस्टेल बनतो, त्याला वडिलांचं नाव देतो. लोक म्हणतात बघा वडिलांची काय पापी दृष्टी होती स्त्रियांकडे बघण्याची आणि हा हॉस्टेल काढतो. बापापेक्षा मुलगा किती. तो जे जे करतो वडिलांना बरं म्हणावं म्हणून तर लोक ह्याला बरं म्हणतात आणि वडिलांना वाईट म्हणतात. एका साधूकडे जातो, तो म्हणतो एकच उपाय आहे, अवघड आहे पण तो तू कर आणि मग बघ वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केल्याचं तुला समाधान मिळेल. काय वडिलांची शेवटची इच्छा आहे? म्हणाला सध्या 7 आलेले आहे, धाम म्हणतो ना, जशी कोविडची आलेली होती. अनेक लोक मरत आहेत. तू निदान 2-3 प्रेतयात्रांना जा. कुठल्या घरातला हा माणूस गेलेला आहे आणि त्याला कुठे पुरलेला आहे, त्या भागात पुरत होते, जाळत नव्हते. या भागातला कुठे गेल्यानंतर तर कुठे पुरलेलं आहे. रात्री जायचं, त्यांची ती थडगी खणायची आणि प्रेत खांद्यावर घेऊन ज्यांच्या घरातलं माणूस मेलेलं असतं त्याच्या दारासमोर टाकायचं ते प्रेत. दुसऱ्या दिवशी उठतो तर अरे बाबांना पुरलं होतं ना काल, पण बाबांचं प्रेत इथे. असं नेहमी घडायला लागलं. गावातले तरुण म्हणाले हे कोण करतं आहे? म्हणून जिथे मेलेले होते काही लोक त्यांच्यापासून स्मशानापर्यंत कब्रिस्तान म्हणतात, त्यांनी एक साखळी बनवली तरुणाने. कोण येतो ते रात्री लपून राहिले. बघितलं तर हा मुलगा, त्या व्यापाऱ्याचा, त्या सावकाराचा मुलगा प्रेत उकरून आणून घरासमोर शकते. लोक म्हणायला लागले ह्याच्यापेक्षा याचा बाप बरा, ह्याच्यापेक्षा याचे वडील बरे. तो सगळ्यांना विचारतो माझे वडील बरे ना, माझ्यापेक्षा वडील बरे ना. बाबांना म्हणतो बाबा तुमची इच्छा पुरी केली. अशा पद्धतीने का इच्छा पुरी करायची असते.
आणि म्हणून देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, काहीतरी कीर्ती केली पाहिजे. मना सज्जना हेची क्रिया धरावी. ची कितीदा आलेलं आहे, हेची क्रिया धरावी. आणि ही ओळ आपल्याला पाठ असते, मना चंदनाचे परित्वा झिजावे. चंदनाचं खोड स्वतः झिजतं आणि आपल्याला दोन गोष्टी देतं. एक म्हणजे शांती, थंडपणा, गरमीत चंदनाचा लेप लावला, गंध लावलं बरं वाटतं. आणि सुगंध स्वतः झिजत जातं आणि आपल्याला शीतलता आणि सुगंध देतं. तसं तुम्ही जीवन जगा. स्वतःला त्रास झाला तरी चालेल, पण इतरांना माझ्याकडून त्रास होणार नाही, इतरांना थोडं सुख होईल. आणि मग बघा, मेल्यानंतर सुद्धा म्हणतील की तो गरीब होता पण तो चांगला होता, तो शाळेत पिऊन होता पण त्यांनी किती जणांचे अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार करणं काही सोपं नाही आहे. सगळी वस्तू आणाव्या लागतात, तयारी करावी लागते, भटाला बोलावं लागतं. अनेक ठिकाणी प्रत्येक गावात अशी 1-2 व्यक्ती असतात. आपल्याकडे सुद्धा मला वाटतं मधु मोर्डेकर, मी चुकत नसेल तर, त्यांनी किती अंत्यसंस्कार केले बेवारशी लोकांचे. फार मोठं पुण्यकार्य आहे ते, आणि स्वतःच्या खर्चानं करायचे. कारण इथे मृत झालेले आहेत ना, तुम्ही चिंता करू नका, आम्ही सगळी तयारी करतो. हे मोठं पुण्यकार्य आहे. कारण का की मला थोडा त्रास झाला तरी चालेल, परंतु त्यांच्या घरात, ज्यांच्या घरात ट्रॅजेडी घडलेली आहे, ते का बोलवायला जाणार भटाला, ते का बोलवायला जाणार, ते तिरडी वगैरे सगळं साहित्य आणायला, ते सगळं कुटुंब शोकात बुडलेलं आहे, दुःख झालेलं आहे. अशा वेळेला कोणीतरी एखादी व्यक्ती असते, हे लक्षात ठेवा. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना नीव व्हावे. म्हणजे थंड करा सज्जनांना, म्हणजे चांगल्या लोकांना. हरी काका म्हणून एक गोष्ट सांगतो, फार सुंदर कथा आहे, टेक्स्टबुकमध्ये आहे कथा. मला वाटतं की दळवीने लिहिलेली आहे. ज्यांनी कथा, कादंबऱ्या, नाटकं लिहिली त्यांनी, जयवंत दळवे. एक अत्यंत इन्स्पेक्शन करायला गेलेले आहेत, इन्स्पेक्टरची टीम जीपमधून. एवढी गरमी आहे, एवढं सगळीकडे ओसाड आहे, अरे गवताचं पान नाही आहे. ते म्हणाले की शाळेत जाई तोपर्यंत आपण पूर्णपणे वाफ होऊन जाईल आपली. किती आहे अशा वेळेला? हिरवं झाडं, हिरव्या वेली, हिरवं गवत, सगळं हिरवं हिरवं हिरवं. बघितल्यानंतर हे काय आहे? सगळीकडे आजूबाजूला ओसाड, निष्पर्ण, एकही पान नाही, गवत. आणि अशा वेळेला हे काय आहे? आणि ते शाळेत येतात. शाळेच्या समोर एक पुतळा असतो एका भिकाऱ्यासारख्या माणसाचा. धोतर फाटलेला आहे, टोपी मळलेली आहे, कशी तरी तिरकी घातलेली आहे, हाताच्या पायाच्या अगदी काड्या झालेल्या आहेत. यांचा पुतळा? हे कोण होते? हे आमचे हरिकाका. त्यांनी काय केलं? अहो तुम्हाला आता श्रावण महिना आला ना की हरिकाकांना, हे पहिलं वाक्य मला वाटतं, श्रावण महिना आला की हरिकाकांना टेन्शन वाढलं. कारण पत्री अरे पानाच्या पानावर बनवून आणतात, दुर्वा गवतच्या गवत उपटून आणतात आणि मग घरी मोजा आणि नंतर फेकून द्या. ख्रिसमस आला की झाडं, सगळ्यात वाईट वटवृक्ष, वडाचं आलं ना वटपौर्णिमा की थांबा आम्ही आणून देतो, थांबा आम्ही आणून देतो. अक्षरशः धावायचा या घरातून, तुम्हाला वडाचे फांदे मी आणून देतो, तुम्ही वडाचे फांदे तोडू नका, तुम्ही तुळस आवश्यक तेवढीच तोडा, तुम्हाला 108 तुळशीची पानं मी आणून देतो, 21 दुर्वांच्या जुड्या मी करून देतो. अरे नका रे गवत तोडू, अरे नका रे तुळस तोडू, नका त्या फांद्या मोडू वडाच्या. हे करत होता. लोक त्यांना वेडा म्हणत होते. पण बाजूला आम्ही ज्या वेळेला झालो, हा जो हिरवा आमचा भाग आहे तो ह्या माणसामुळे, म्हणून ज्याचा पुतळा आम्ही उभारला. हा वेडा आहे. पण मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना नीव व्हावे. तो इन्स्पेक्टर म्हणतो इथे आल्यानंतर किती शांत वाटतं. नीव व्हावे म्हणजे थंड करा, प्रसन्न करा, शांत करा, तृप्त करा. हे आपल्याला शिकलं पाहिजे. मना चंदनाचे. आज हे चंदन आपल्या डोळ्यासमोर ठेवूया आणि या चंदनाचं खोड होण्याचा आपण काहीतरी संकल्प करूया. आणि मग उद्याच्या विषयात या पुढचे 10 श्लोक जे आहेत, मना सांगितलं ना, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. निराळीत आपल्या रामदासाभिमानी माहीत असतात. हे श्लोक आहेत भक्ताभिमानी. ते पाठ केले तरच. एरवी लोकांच्या वाचनात किंवा स्मरणात हे श्लोक नसतात. उद्यापासून आपण ते श्लोक घेणार आहोत. शांत. श्लोक म्हणूया सदा सर्वदा आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता,
रघुनायका मागणे हेची आता। जय जय रघुवीर समर्थ। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। डोळे बंद, तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात सोडूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया। अगदी सावकाश डोळे उघडून हनुमान, विठ्ठल, रखुमाई यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया। शांत आनंद। महाराज महाराज महाराज। सर्वांना नमस्कार।